शालिवाहन शक 1946 विधिनाम संवत्सर, व्यवहारिक तारीख दिनांक 22 मार्च 2025। कृवा पुरंदरे लिखित शुभम जयंत सरनाईक संपादित सरनाईक किल्ले पुरंदर या घराण्याचा इतिहास पहिली आवृत्ती आणि सखाराम बाळकृष्ण सरनाईक लिखित श्री विवेक दिगंबर वैद्य संपादित श्रीपाद भूषण या ग्रंथाची दुसरी आवृत्ती याच्या प्रकाशनासाठी बनलेल्या सर्व इतिहास प्रेमी, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक मान्यवरांचं मी गुरुप्रसाद तनेटकर मनापासून स्वागत करतो। आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष, माजी खासदार, विश्व विचारवंत माननीय श्री पृथ्वीदादा रावत, त्याचबरोबर दोनही लेखक, एक शुभम सरनाईक आणि दुसरे श्री विवेक वैद्य, यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया दीपप्रज्वलन करावं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावं आणि व्यासपीठावरती स्थानापन्न करावं। धन्यवाद दादा, धन्यवाद शुभम, धन्यवाद विजय सर। धन्यवाद दादा, धन्यवाद शुभम, धन्यवाद विजय सर। हलवायचं, काढायचं, फोन काढून हलवायचा। सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। मी माननीय श्री मधुसूदनजी सरनाईक करतो की त्यांनी कृपया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पृथ्वीदादा रावत यांचा औपचारिक सत्कार करावा। खरं तर प्रमुख पाहुणे आलेले नाही आहेत, तरी आपण कार्यक्रम सुरू करतो आहे। याचं कारण काही तांत्रिक अडचणींमुळे, दादांना काही खुर्ची हे असल्यामुळे, त्यांना लवकर जायचं आहे, काही इमर्जन्सी असल्यामुळे, म्हणून आपण हा कार्यक्रम सुरू करतोय। आणि बाकी सर्व कार्यक्रमाची सगळीच ऑर्डर बदलून मी आता दादांना, शुभमला आणि विवेक सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया या दोनही पुस्तकांचं औपचारिक विमोचन करावं आणि आपण पुढचा कार्यक्रम सुरू करू। ज्येष्ठ इतिहासकार कैलासवासी कृवा पुरंदरे लिखित शुभम जयंत सरनाईक संपादित सरनाईक किल्ले पुरंदर या घराण्याचा इतिहास याची प्रथम आवृत्ती आणि सखाराम बाळकृष्ण सरनाईक लिखित श्री विवेक दिगंबर वैद्य संपादित श्रीपाद भूषण या ग्रंथाची दुसरी आवृत्ती, या अशा दोन इतिहासाशी संबंधित असणाऱ्या ग्रंथांचा आज आपल्या समोर प्रकाशन होत आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद। मी माननीय अध्यक्षांच्या परवानगीने या दोन्ही पुस्तकांचं
औपचारिक प्रकाशन झालं असं जाहीर करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीपदादा रावत यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपले विचार मांडावे. दादा, या अभिमानी गोष्ट आमच्या पोरं त्यांच्या हाताखाली होते त्यावेळेला. या अभिमानाची गोष्ट आमच्या त्यांना घ्यायला आणि शेवटपर्यंत अभिमान राहणार आमचा. आजच्या दोन पुस्तकांचं प्रकाशन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. व्यासपीठावर उपस्थित शुभम सरनाईक, विवेक वैद्य या दोघांनी हे पुस्तक प्रत्यक्षात आणण्यासाठी जो हातभार लावला आहे त्याबद्दल दोघांचंही अभिनंदन. श्रीपाद भूषण मला मिळालं नाही, आताच मी पाहिलंय, मला त्याच्याबद्दल कल्पना नाही, पण हे पुस्तक मला वेळेवर मिळालं, मला वाचता आलं. हे जे भारत इतिहास संशोधक मंडळ आहे हे ज्या महान संशोधकांमुळं नावारूपास आलं त्यापैकी एक पूर्वा पुरंदरे होते. आज शाहू महाराजांच्या आधीचा जो काही इतिहास आहे तो प्रामुख्याने आपल्याला भारत इतिहास संशोधक मंडळ आणि ही जी संशोधक मंडळी आहेत सगळी ज्यांनी या ठिकाणी घरोघर हिंडून अस्सल कागदपत्र सगळी गोळा करून हा जवळजवळ 20 लाखपेक्षा जास्त कागद मंडळाच्या वेगवेगळ्या दप्तरांमध्ये आहे. त्यातलंच जे पुरंदरे दप्तर आहे त्याचं संपादन प्रकाशन सगळं पूर्वा पुरंदरेनेच केलं होतं. इथंही खूप काम केलं त्यांनी. हे सांगायचं कारण का, तर आज आपल्याला जो काही इतिहास माहिती आहे त्याची दोन प्रमुख ठिकाणं आहेत. एक मंडळ की जिथे शाहूपूर्व इतिहास साधनं सगळे आहेत. शहाजी महाराज असतील, जिजाबाई असतील, सगळ्यांची पत्र त्यावेळेची आदिलशाह, निजामशाह, मोगल फरमानं सगळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि इथल्या संस्थापकांपासून एक अशी परंपरा राहिली की अस्सल साधनं शोधून आणायची आणि ती प्रकाशित करत राहायची. ते अखंड कार्य 100 वर्षापेक्षा जास्त काळ मंडळामध्ये चालू आहे. त्या मंडळाचं फार मोठं योगदान आहे. आज मराठ्यांचा जो ज्ञात इतिहास आहे त्याच्यात कुठली अतिशोक्ती नाही आहे, पण ही जी सगळी संशोधक मंडळी उभी त्याच्यात पूर्वा पुरंदरे पण आहे. या सगळ्यांनी हे महत्कार्य केलं आहे. मंडळात या सगळ्या लोकांनी जे पूर्वी काम केलं तेच काम पुढे चालू राहावं, प्रभावीपणे चालू राहावं या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आहोत. आपण पाहिलं असेल राजवाडे सभागृह किती सुंदर झालंय, त्याचं लवकरच लोकार्पण होईल. अशा प्रकारचे दाते आपल्याला मिळतात. अरुण जोशी म्हणून आहेत, अमेरिकेतले मोठे उद्योजक आहेत, त्यांच्यामुळे ते काम उभं राहिलं. त्याचप्रमाणे आपल्याकडे जे आज 20 लाख कागद आहेत या स्कॅनिंगचा प्रकल्प नरेंद्र मुरकुंबी म्हणून उद्योजक आहेत, त्यांनी त्याच्यासाठी अर्थसहाय्य दिलेलं आहे. PN गाडगीळचे अजितराव गाडगीळ त्यांनी
मोठी रक्कम आपल्याला चित्रशाळा आणि कन्झर्वेशन लॅब निर्माण करण्यासाठी दिलेली आहे. शांताराम पाटील त्यांनी आपल्याला ग्रंथालयासाठी कपाटं दिलेली आहे. हे सगळे प्रकल्प आता मी जे बोललो बाबासाहेबांच्या पुरंदरेंनी जेव्हा 100वी ओलांडली आणि दसरा आला तर दसऱ्याच्या मुहूर्तावरती ह्या सगळ्या प्रकल्पांचं MOU त्यांच्या समोर त्यांच्या उपस्थितीत झाले आणि समाधान वाटते की आज 4ही प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने चाललेले आहेत. सभागृहाचं तर झालेलंच आहे. कन्झर्वेशन लॅब उभी राहिलेली आहे. लायब्ररीमध्ये पण कपाटं आलेली आहेत. स्कॅनिंग 10 लाख कागद करायचा संकल्प होता पहिल्या 3 वर्षात, त्यातले 7 लाख कागदांचं झालं आहे आणि हे सगळे वेबसाईटवरती जगभर अभ्यासकांना उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे आपण गेले वर्षानुवर्ष इथं बोलीचे वर्ग चालवतो, फारसीचे वर्ग चालवतो. त्यामुळे इथे एक तरुणांची फौज निर्माण झालेली आहे. परत मंडळ गजबजलेलं आहे की जी आता अस्सल सादर अजून प्रकाशित आहे. त्याचं वाचन करणं, त्याचं संपादन करणं, त्याचं प्रकाशन करणं हे सगळी कामं अतिशय जोमाने नवीन पिढी पुढे नेत आहे आणि त्यांना ही साधनं उपलब्ध करून देणं हे मंडळाचं कर्तव्य आहे. मंडळात जे आहे ते तर मंडळातले येणाऱ्या सगळ्यांना उपलब्धच आहेत. जसं आत्ता मला शुभमने सांगितलं की आम्हाला त्यांच्या घराण्याबद्दलची जी कागदपत्र सगळी मिळतील, जरूर प्रकाशित करा. औरंगजेबाचे अखबार 1400 अखबार लंडनच्या रॉयल एशियाटिककडे होते. आम्ही वाटाघाटी करून मंडळाकडे काही सरकारकडनं आपल्याला काही अनुदान मिळत नाही, पण या खासगी आश्रयदात्यांमुळेच आपण हे करू शकतो ते आपण 3000 पाऊंडाला त्याचे हक्क विकत घेतले. टिपूची पत्र आज तगायत कोणी पाहिली नव्हती जेव्हा त्या कर्नल पॅन्ट घेऊन गेला, पण ती आम्ही शोधून काढली लायब्ररीमध्ये. त्याचे सुद्धा हक्क विकत घेतले. ते आज अभ्यासकांना उपलब्ध झाले सगळं. तसंच जशी पुढची इमारत झाली तसं मागची इमारत त्याचं देखील नूतनीकरणाचं काम सुरू होणारे अरुण जोशी ज्यांनी राजवाडी सभागृहात केलं आहे त्यांनीच सांगितलं की तुम्हाला मागच्या सभागृहाचं, मागच्या सगळ्या इमारतीचं आणि पूर्ण अगदी नव्याने सगळं पुढची 100-150 वर्ष जे व्यवस्थित राहील अशा प्रकारचं काम केलं जाईल. आपल्या लक्षात आलं असेल की आमच्या इथे इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच वेळेला संशोधक त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना सगळ्या व्यवस्था पुरवणं, अस्सल साधनं प्रकाशन करण्याचं कामाला गती देणं हे कार्य आपण करतो आहोत. आणि आता एक संस्थाच नाही तर अनेक संस्थांनी एकत्र येऊन ते काम करावं. जसा स्कॅनिंगचा प्रकल्प भांडारकर इन्स्टिट्यूट आणि मंडळाने मिळून केला, तसं आज डेक्कन कॉलेज आहे त्यांच्याबरोबर आपण एकत्रित काम करतो आहोत. वाईचं प्रज्ञा पाठशाळा आहे. तर ह्या सगळ्या संस्थांना बरोबर घेऊन हे काम पुढे नेतो आहोत. फार समाधान वाटतं की सभासदत्व देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा उपलब्ध झालेले. मध्ये जवळजवळ 27-28 वर्ष सभासदत्व नव्हतं काही कारणांमुळं, कोर्ट कचेऱ्यांमुळं. पण ज्या दिवशी मी अध्यक्ष झाला होतो पहिल्या दिवस त्या दिवशी म्हणलं की या खुर्चीत याच कारणासाठी बसेल की इथलं सभासदत्व सगळ्यांना उपलब्ध झालं पाहिजे. आणि जेवढे अर्ज एवढे वर्षात साक्षी होते ते एका रात्री बसलो आम्ही, शेवटच्या अर्जावर सही करून उठलो. त्यामुळे मोठ्या संख्येने आपल्या मंडळाचे सभासद
पदसुद्धा वाढलेले आहेत. आपण देखील सगळ्या लोकांनी मंडळाच्या कामात आता सक्रिय व्हावं. सुदैवाने नवीन तंत्रज्ञान जे आलेले आहे त्या तंत्रज्ञानामुळं सगळ्यांनाच मंडळामध्ये येता नाही आलं तरी मंडळाशी संपर्क निर्माण करता येईल. जसं मी म्हटलं, स्कॅनिंगमुळं आपण आपल्या घरात बसून कागदपत्राची दप्तर जशी ठेवली तिथे तशी ती दप्तर असते. जसं पुरंदरीचं इथं दप्तर आहे तर ते तुम्हाला तिथं गेल्यानंतर इंटरनेटवर तिथे सगळं दप्तर पाहता येईल, वाचता येईल. असा अनेक प्रकारची कामं इथं चालू आहेत. आणि ही अशी जी उपक्रम आहेत मला खूप बरं वाटतं की आता हे पुस्तक शोधलं कसं मी ते सुरुवातीला वाचलं. कष्ट आहेत आणि ह्याचं हस्तलिखित शोधणं मिळवणं त्याच्या बाबत धडपड आहे. आणि याच्या बाबतीत जी प्रेरणा आहे की बाबा आपल्या पूर्वजांचा इतिहास हा नवीन पिढी पुढं आला पाहिजे. शेवटी सगळा भूतकाळ आपल्याला कधीच बघता येणार नाही. त्या भूतकाळाचा एक छोटासा कोराडा म्हणजे इतिहास. पण इतिहास इतकं महत्वाचं कार्य करतो वर्तमानामध्ये की आपली जी राष्ट्रीय ओळख असते ती या इतिहासातून जन्माला येते. म्हणजे आपली सगळ्यांची नावं, आपल्या घरातल्या मुलांची नातवंडांची नावं, स्वतःच्या पूर्वजांची नावं आठवून पहा तर तुम्हाला वेदामध्ये जी नावं सापडतील तिथपासून तुम्हाला रामायण महाभारतापासून ते थेट शिवाजी महाराजांच्या काळातली नावं तुम्हाला सापडतील, संतांची नावं सापडतील. इतिहास असा वर्तमानाशी जोडलेला असतो सांस्कृतिकदृष्ट्या. दुसरं महत्वाचं काम की तुमचं आमचं अस्तित्वच त्या इतिहासामुळे शक्य झालं. हिंदूंचा 1000 वर्षाचा जो प्रतिकार आहे मोहम्मद बिन कासिम पासून ते थेट टिपू सुलतानपर्यंत हा सगळा प्रतिकार त्याचा टिपू सोडून द्या, कारण तो शिवाजी महाराजांच्या नंतर झाला. पण शिवाजी महाराज चे जे वारसदार होते त्यांनीच हैदर आणि टिपूशी असंख्य वेळा संघर्ष केला. तर 1000 वर्ष जगाच्या पाठीवर तुम्हाला असा समाज आढळणार नाही की जो स्वतःच्या अस्तित्वाची लढाई व आता शरण आलो म्हणजे इस्लामच्या या आक्रमणापुढे तुम्हाला मोठमोठी साम्राज्य कोसळलेली दिसतात. त्याचं मागूस शिल्लक नाही आहे. भारत असा एकच देश उरला आहे की 47 साली हिंदू बहुसंख्याक भारत नकाशावर शिल्लक राहिला. मुस्लिम बहुसंख्याक भारत आपल्यापासून विलग झाला, पण हा जो शिल्लक राहिला तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि त्यांच्या वारसाने जे काम केलं त्याच्यामुळे. म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही की 1000 वर्ष कधी आपण हारलो, कधी जिंकलो, हे चालू राहिलं. मग विजयनगर साम्राज्य आहे, मग अजून आपल्याला राणा प्रताप इकडे तिकडे दिसतात, तिकडे आसाममध्ये लाचित बरफुकन दिसतो. असे असंख्य लोक आहेत या 1000 वर्षात. हा सगळा प्रतिकार या 1000 वर्षात जो सगळ्यात पराक्रमी, कर्तबगार आणि सगळ्यात शक्तिमान असा जो बादशाह झाला तो म्हणजे औरंगजेब. त्याला जर शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी राजकीय दृष्ट्या नष्ट केलं नसतं काय घडलं असतं त्याची फक्त कल्पना करून बघा. म्हणूनच शिवाजी महाराजांचं स्थान इतकं मोठं काय. सहस्त्र वर्षात असं एक काम करणारा माणूस होऊन गेला की इथल्या इस्लामी सत्तेचा तरी पाया उघडला. तेव्हा इतिहासापासून आपल्याला बोध काय मिळतो
तो बोध असा आहे की जेव्हा राजकीय हिंदुत्व प्रभावी असतं, म्हणजे 1000 वर्षापूर्वीचा भारत आठवून बघा, सांस्कृतिक भारत, अफगाणिस्तानपासून चीनपासून जपानपर्यंत श्रीलंकेपर्यंत तुम्हाला भारतीय संस्कृतीच्या खुणा दिसतात. कुठेही जा, व्हिएतनाममध्ये जा, कंबोडियात जा, कुठे जाल तिकडे जेव्हा राजकीय हिंदुत्व प्रभावी असतं तेव्हा सांस्कृतिक हिंदुत्व उभारलेलं असतं, सर्जनशील असतं. आणि जेव्हा राजकीय हिंदुत्वाचा संकोच होतो, दुबळं होतं ते, तर सांस्कृतिक हिंदुत्व देखील संकोचतं. आत्ताचा 47 सालचा भारताचा नकाशा डोळ्यासमोर आला की थेट राजकीय हिंदुत्वाचा आणि सांस्कृतिक संबंधाचा काय संबंध आहे हे आपल्याला इतिहासावरून कळतं. आणि त्यामुळे हा जो बोध आहे हा फार महत्वाचा आहे. तो इतिहासाने आपल्याला दिलेला बोध काय आहे? शिवाजी महाराज सहिष्णू होते एवढंच लोक सांगतात, पण शिवाजी महाराजांनी असहिष्णुतेचे विरुद्ध लढा दिला हा पुढचा भाग लोक सांगत नाही. आणि इतिहासाचा हा एक महत्वाचा धडा आहे की सहिष्णू समाजाने असहिष्णू विचाराच्या लोकांशी जर संघर्ष केला नाही तर सहिष्णू समाज नष्ट होतो. आणि तो नष्ट झाला तर त्याच्याबरोबर आपोआपच सहिष्णू विचार नष्ट होतो. कारण शेवटी सहिष्णू विचार धारण करायला समाज लागतो. आणि तेव्हा महाराजांचं मोठेपण हे आहे की त्यांनी ही भारतीय संस्कृती, ही ज्ञानोबा तुकोबांची संस्कृती ही सुरक्षित राखण्यासाठी या वारकऱ्याच्या रक्षणासाठी त्यांनी धारकडी उभे केले. आणि म्हणूनच आज आपल्याला ही संस्कृती, हा समाज जिवंत आहे हे दिसतं. त्यामुळे इतिहासातनं आपल्याला आत्मबोध पण होतो, शत्रुबोध पण होतो. तो घेऊनच वर्तमान काळामध्ये आपल्याला आपल्या अंतर्गत काय दोष आहे ते समजून घेऊन ते दोषातून आपल्याला स्वतःला मुक्त करणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ज्या संतांनी जे कार्य केलं, महाराजांनी कार्य केलं, ते एका वाक्यात सांगायचं झालं तर ज्या हिंदू समाजाची गावकी एक आहे त्याची भावकी एक करण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. आणि त्यामुळं हे कार्य अखंडपणाने पुढे चालू ठेवणं हे एका अर्थाने जे वाण आहे शिवाजी महाराजांनी ते आज आपल्या हातात दिलेलं आहे ते या वर्तमान पिढीने पेरलं पाहिजे आहे आणि पुढच्या पिढीला दिलं पाहिजे आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा. तुमचं मौलिक मार्गदर्शन हे आम्हाला सर्वांना नेहमीच प्रेरणा आणि बळ देणारं असतं. हे पुन्हा एकदा आज आपल्या अमोघ वाणीतून तुम्ही सिद्ध केलं. मी आपला अत्यंत आभारी आहे. पुस्तकाचं प्रकाशन झालं, मी गोष्ट फक्त सांगायची राहून गेली आहे ती अशी आहे की या पुस्तकांचं जे वास्तविक मूल्य आहे ते शुभमनी लिहिलेल्या पुस्तकाचं जे वास्तविक मूल्य आहे सरनाईक किल्ले पुरंदर घराण्याचा इतिहास, त्याची वास्तविक किंमत, छापील किंमत ही 70 रुपये आहे. आणि श्रीपाद भूषणचं वास्तविक मूल्य हे 75 रुपये आहे. आणि आजच्या दिवशी फक्त ही दोनही पुस्तकं यापैकी तुम्हाला पुरंदर घराण्याचा इतिहास जो आहे हे पुस्तक तुम्हाला 70 रुपयाला मिळणार आणि श्रीपाद भूषण तुम्हाला 60 रुपयाला मिळणार आहे. तर त्यामुळे पुस्तकं मागे ठेवलेली आहेत. कृपया आपण सर्वांनी हे पुस्तक जरूर विकत घेऊन वाचा ही विनंती. या कार्यक्रमाचा सगळाच क्रम थोडा पुढे मागे झालेला असल्यामुळे जी मगाशी राहून गेलेली गोष्ट होती ती आता पुढे सुरू करतो. ती म्हणजे या दोन्ही लेखक संपादकांचा परिचय. त्यातला पहिला जो आहे तो आमचा अत्यंत लाडका, अत्यंत जवळचा मित्र शुभम सरनाईक. हा तरुण अभ्यासक, त्याला तरुण म्हणतोय ह्याच्यावर हे करू नका, मी ते फार मोठा नाही आहे पण तो तुलनेने माझ्यापेक्षा थोडासा तरुण आहे, या अर्थाने तरुण असं म्हणालो. आणि याचं दुसरं कारण आहे की त्यांनी इतिहासाचा अभ्यास किंवा इतिहासाचं संशोधन हे तुलनेने फार लहान वयात, कमी वयात सुरू केलं. मोडी लिपीवरती उत्तम पकड, कारण या
आता दादांनी ज्या लोकांचा बोलताना उल्लेख केला त्यापैकी जसे कृपा पुरंदरे होते, तसे या मंडळाचे एक आधारस्तंभ म्हणजे गह खरे हे नेहमी आपल्या बोलण्यामध्ये सांगत असत किंवा त्यांच्या होतं की ज्यांना मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, त्याला मोडी लिपी आली पाहिजे, त्याला फारसी भाषा आली पाहिजे, त्याला कन्नड भाषा आली पाहिजे. तर त्यापैकी मोडी लिपीवरती शुभमनी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि अनेक मोडी कागदपत्र तो वाचत असतो. अनेक ठिकाणी तो स्वतः फिरत असतो. म्हणजे अगदी परवा जेव्हा कार्यक्रमाच्या संदर्भातला जो कार्यक्रम हा ठरवण्याच्या संदर्भात जेव्हा त्याचं माझं बोलणं चालू होतं तेव्हाही त्यांनी मला सांगितलं की नाही दादा, आता मला ना परदेला हैदराबादच्या आर्काईव्हला जायचं आहे. नागपूरला जर काय आर्काईव्ह असेल तिथे जर का तुझी पुण्याची ओळख असेल तर मला सांग, किंवा अन्य ज्या कुठल्या आर्काईव्हमध्ये, पण मला आर्काईव्हमध्ये जर मला कागदपत्र शोधायचे. ही इतिहासाच्या अभ्यासकाला असणारी जी त्याच्यातली जी उपजत गोष्ट आहे, जी ती आग आहे, ती फायर आहे, ती त्याच्यामध्ये आहे. तो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून TCS या कंपनीमध्ये 2021 पासून काम करतो. तो नागपूरला असतो. मराठी कोरा नावाच्या वेबसाईटवरच्या सर्वोत्कृष्ट लेखकांपैकी एक आहे. आपल्यापैकी आपण सर्वजण इंटरनेट वापरतो, तर कोरा ही जी वेबसाईट आहे याच्या म्हणजे जर तुम्ही एखादा प्रश्न सर्च केला तर याच्यामध्ये अनेक त्या विषयातली तज्ज्ञ माहितगार मंडळी ही त्या प्रश्नांना उत्तरं देत असतात आणि त्या उत्तरांच्या अचूकतेवरती त्या वेबसाईटकडून त्यांचं रँकिंग, त्या उत्तर देणाऱ्या लोकांचं रँकिंग ठरवलं जातं. तर त्याच्यामध्ये मराठ्यांचा इतिहास मोस्टली, बरोबर ना, मोस्टली मराठ्यांचा इतिहास या विषयावरची जी काही प्रश्नोत्तरं होत असतात. आता ती प्रश्नोत्तरं या एका अर्थाने चकमकी असतात. खरं तर ती काय इतकी सरळ साधी प्रश्नोत्तर म्हणजे आपण जसं डॉक्टरांना प्रश्न विचारतो, डॉक्टर त्याचं उत्तर सांगतात की डॉक्टर पोटात दुखते काय करू, डॉक्टर सांगतात की या 3 दिवसाच्या गोळ्या घरी. असं नसतं, त्या अनेकदा चकमकीच असतात. पण त्यातली ससंदर्भ पुराव्याला धरून उत्तरं देणं, ही उत्तरं लिहिणं ही एक कला आहे. आणि त्याच्यात सुद्धा समोरचा माणूस ऑफेंड होणार नाही, समोरच्या माणसाला त्याचा राग येणार नाही, पण आपला मुद्दा त्याच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारे लिहिण्याची त्याच्याकडे कला आहे. सो त्यामुळं तो त्या सगळ्या कोराच्या त्या कम्युनिटीमध्ये अत्यंत लोकप्रिय असा लेखक आहे. त्याच्याचबरोबर अरण्यपत्रिका नावाची अनुदिनी ब्लॉग तो लिहितो. त्याच्यावरती तो प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावरती तो नियमितपणे लेखन करत असतो. आपण सर्वांनी जरूर हा ब्लॉग वाचावा. हा अत्यंत वाचनीय असा ब्लॉग असतो. कारण इतिहासाच्या अभ्यासकाचं एक जे मूळ ब्रीद आहे, नामूलम लिख्यते किंचित, म्हणजे संदर्भाशिवाय किंवा पुराव्याशिवाय आम्ही काहीही लिहिणार नाही, हे ब्रीद पाळून लिहिणारा तो आमचा अत्यंत लाडका, अत्यंत जवळचा मित्र आहे. आजचे जे दुसरे लेखक संपादक आहेत त्यांचं नाव आहे श्री विवेक दिगंबर वैद्य. ते गेली 30 वर्ष धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये संशोधन करतायत. अनेक ग्रंथांचं, धार्मिक ग्रंथांचं त्यांनी लेखन आणि संपादन केलेलं आहे. त्यांची ग्रंथसंपदा आपल्या शेगावचे सर्वांना आपल्याला पूज्य असणारे श्री गजानन महाराज यांच्यावरची संशोधनात्मक कादंबरी आम्ही गेलो ऐसे मानू नका, त्याचबरोबर श्री गजानन चित्रकथा, आपल्या धनकवडीला ज्या शंकर महाराजांचा मठ आहे त्यांच्यावरती श्री शंकर गाथा, आपल्या शिर्डीचे साईबाबा जे आहेत त्यांच्यावरती श्री साई गाथा, आणि समर्थ रामदास स्वामींचं गद्यचरित्र जय जय रघुवीर समर्थ हे त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथांचे अनुवादही त्यांनी केलेले आहेत. श्री गुरुचरित्र, श्री साई सच्चरित्र, श्री श्रीवल्लामृत, श्री मार्तंड विजय, श्री श्रीपादभूषण आज ज्याच्या दुसऱ्या आवृत्तीचं संपादन होत आहे हे काम त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर गजानन विजय अमृत महोत्सवी वर्ष विशेष आवृत्ती शेगाव संस्थांनी प्रकाशित केलेल्या या अंकाचं त्यांनी संपादन केलेलं होतं. त्याचबरोबर श्री गजानन महाराज चरित्रकोश, गजानन महाराजांच्यावरचा संशोधनपर कोश वाङ्मय याचं संपादन त्यांनी केलेलं आहे. श्री गुरुलीलामृत अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचं 55 अध्यायांचं ओविबद्ध चरित्र त्याचं संपादन त्यांनी केलेलं आहे. श्री स्वामी समर्थांची आद्य बखर, स्वामी समर्थांचं अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं गद्य चरित्र याचं संपादन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर जय गुरु माणिक म्हणजे माणिक प्रभूंचं चरित्र आणि त्यांचं अवतार कार्य याबद्दल त्यांनी लेखन केलं आहे. श्री स्वामी कृपा वार्षिकांक इसवी सन 2011 सालापासून श्री स्वामी समर्थांच्यावरचा संशोधनात्मक अंक आजपर्यंत सलग 14 वर्ष श्री स्वामी कृपा वार्षिकांक म्हणून ते प्रकाशित करतायत. विविध वर्तमानपत्रांमधून, साप्ताहिकांमधून सातत्याने धार्मिक आध्यात्मिक स्वरूपाचं लेखन, त्याचबरोबर दैनंदिन आणि साप्ताहिक लेखमाला सुद्धा ते लिहित असतात. अशा प्रकारचे एक तरुण आणि एक अनुभवी असे 2 लेखक संपादक आज आपल्या बरोबर व्यासपीठावरती आहेत. मी त्या दोघांनाही विनंती करतो की कृपया त्यांनी जे संशोधन केले, त्यांनी जे लेखन केले, संपादन केले त्याबद्दल त्यांनी
त्यांच्याच मुखातून आपल्याला सांगावं. मी सगळ्यात आधी आमचा तरुण मित्र शुभमला विनंती करतो की त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल, संपादित केलेल्या पुस्तकाबद्दल आपल्याला सांगावं. शुभम. माता पिता आणि आदिगुरु दक्षिणामूर्ती ते शंकराचार्य, शिवछत्रपती आणि सर्व पूज्य गुरुवर्यांना स्मरून आज इथे उपस्थित आणि काही कारणानिमित्त उपस्थित न राहू शकलेले माझे सर्व बंधू भगिनी आणि आप्तवर्ग यांना सर्वांना मी नमस्कार करतो. आपण सर्व इथे एवढ्या बहुसंख्येने उपस्थित झालात याबद्दल खरंच मी आपल्या सर्वांचा ऋणी झालेलो आहे. आता आपले जे भारतीय जन आहे, या भारतीय जनांची एक लहानपणीची आठवण असते की आपण प्रत्येक जण जे लहानाचे मोठे होतो, आपल्याला जे संस्कार मिळतात ते आपल्या आजी आजोबांच्या गोष्टींमधून मिळतात. आजी आजोबा आपल्याला लहानपणी अनेक कथा सांगतात आणि त्यातून आपण घडत जातो. आपला वैचारिक पाय तिथे रचला जातो. तर असंच माझ्याही बाबतीत झालं की माझ्याही आजीने मला अनेक कथा सांगितल्या. इतर सर्वजण आपल्याला जसे आजी आजोबा आपल्या नातवंडांना सांगतात तसेच रामायण, महाभारत, पंचतंत्र ते अगदी अलीकडच्या काळातील चांदोबापर्यंत सर्वांनी आपण गोष्टी ऐकलेल्या असतात. पण मराठी लोकांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या सर्वांच्या आधी आपल्याला जर कोणाचा आदर्श घालून दिला जातो तर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे श्रीराम आणि श्रीकृष्णांप्रमाणे पूजनीय आहे आणि त्यामुळे त्यांच्या कथा ऐकताना आपण प्रत्येकजण कुठेतरी त्या कथेमध्ये स्वतःला जोडायचा प्रयत्न करतो. इतर लोकांचं तर माहिती नाही काय झालं, पण कमीत कमी माझ्यापुरतं सांगायचं झालं तर मी आजीनी जेव्हा मला अशा कथा सांगायला सुरुवात केली, कधी शाहिस्ते खान, कधी अफजल खान, कधी पन्हाळ्याचा विढा, त्यावेळेला मी प्रत्येक ठिकाणी स्वतःला कुठेतरी त्या कथेमध्ये बघत जायचो. आणि असंच एकदा मला आजीने सांगितलं की आपण शिवाजी महाराजांशी संबंधित होतो बरं का. आता हे एक वाक्य मला अगदी स्वर्गाला स्पर्श करावा एवढा आनंद देऊन गेले. इथून माझ्या खऱ्या इतिहास संशोधनाची आणि अभ्यासाची सुरुवात झाली. हळूहळू करत मी माझ्यातली जी इतिहासाची चिकित्सा होती लोकांसमोर प्रकट करायला सुरुवात केली. लोकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. कुटुंबीय, आप्त, मित्रवर्ग, गुरुवर्य सर्वांना मी याबद्दल जेव्हा प्रश्न विचारायचो तेव्हा मला एकदा शेवटी माझ्या काकांनी काही कागदपत्र काढून दिली. दुसरला माझे काका श्रीकांत सरनाईक राहतात, त्यांनी मला एक कागदपत्र दिली होती. ती कागदपत्र बघून क्षणभर मी स्तब्ध झालो, कारण त्या कागदपत्रांमध्ये असं काही लिहिलेलं होतं जे मला आजपर्यंत कोणी सांगू नव्हतं शकले. आजीने जी एक वाक्य सांगितलं, आपण फक्त महाराजांशी संबंधित होतो, याचं सर्वांचं उत्तर त्यामध्ये होतं. योगायोगाने त्याच काळामध्ये माझा फेसबुकवरच्या इतिहासाच्या पाऊलपणा या समूहाशी संबंध आला. अनेक नामांकित इतिहासकार, लेखक, संशोधक, अगदी आपले निवेदक गुरुदादा वगैरे सगळे तिथे सक्रिय असतात. ह्या सर्वांनी मार्गदर्शन करून आमच्यासारख्या अनेक लोकांना घडवलं आणि त्यांना शिकवलं की इतिहास कसा अभ्यासावा, इतिहासात साधनांचं महत्त्व काय, कोणता इतिहास खरा, कोणता खोटा, त्याचा उपयोग कसा करावा, त्याची जुळवणी कशी करावी आणि त्यातून एक नवीन काय साध्य करावं आपण. हे सर्व जर आम्हाला कळलं असेल तर हे इतिहासाच्या पाऊलपणा माध्यमात. आता हे सर्व जे मी इथून पाऊलपणावरून शिकलो होतो हे सर्व मी त्या कागदपत्रांना निकष लावले आणि त्यातून मला कळलं की ही कागदपत्र अगदी अस्सल नाही, खरी नाही. तेव्हा पुन्हा थोडी चिकित्सा केल्यानंतर श्रीकांत काकांनीच मला जेव्हा माझा ध्यास बघितला, माझ्यातली चिकित्सा बघितली, जिज्ञासा बघितली आणि त्यांना वाटतं की मी त्या सर्वसाठी पात्र आहे, तेव्हा त्यांनी मला काही हस्तलिखित काढून दिली. अगदी धूळ खात पडलेली हस्तलिखित होती, पण बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेमध्ये होती. ही हस्तलिखित होती कृष्णाजी वासुदेव पुरंदरे. आज ज्यांच्या पुस्तकाच्या आपण प्रकाशनासाठी इथे जमलेलो आहोत त्या पहिल्या पिढीतल्या इतिहासकारांची, ज्यांनी आपले पूर्ण चंदनाचे देह झिजवून इतिहासाचे कागदपत्र जमा करून आपल्या समोर हा एवढा अथांग इतिहास सादर केलेला आहे. आता ही जी हस्तलिखित होती याचा मागोवा घेतल्यानंतर मला असं कळलं की उसस्थित शंकरराव सरनाईक यांनी आग्रह केला आणि त्याच्यामुळे कुवा पुरंदर यांनी हा ग्रंथ लिहून आम्हाला सादर केला. आता शंकरराव कोण आणि त्यांना असं का वाटलं तर याचंही कारण आहे. 17वा आणि 18वा शतक हे मराठ्यांचं आहे. मराठे देशाचे जवळपास 2/3 भागाचे राज्यकर्ते झालेले होते 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत. त्यावेळेला मराठ्यांचा आणि शिवाजी महाराजांनी जो स्वातंत्र्य यज्ञ सुरू केला हा 19व्या-20व्या शतकापर्यंत तेव्हा ठेवला तो म्हणजे लोकमान्य टिळकांनी. तेव्हा लोकमान्य टिळकांनी जी स्वत्वाची भूमिका घेतलेली होती आणि हे तत्व त्यांनी पूर्ण जगापुढे मांडलं, तेव्हा त्या तत्वातून अनेक नवीन आणि तरुण लोक भारावून गेलेले होते. यातलेच एक होते शंकरराव सरनाईक, जे वऱ्हाड आणि विदर्भ प्रांतामध्ये सक्रिय होते. त्यांनी यातून बोध घेतला आणि
आपण कोण, आपलं कुटुंब काय, आपण कशासाठी झटायला पाहिजे, स्वातंत्र्य का आवश्यक आहे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी म्हणून ते कुवा पुरंदरेंकडे गेले आणि त्यांना इतिहास लिहून द्या असं आग्रह केला. तेव्हा कुवा पुरंदरे नेमके चांबळीला, जे सरनाईकांचं गाव आहे, तिथे शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि तिथून त्यांनी बळवंतराव आणि नाना अशा 2 सरनाईकांकडे असलेली सर्व कागदपत्र जमा केली आणि त्या कागदपत्रांच्या आधारावर त्यांनी हा इतिहास लिहून दिला. इतिहास दिसायला छोटा आहे मान्य, पण त्याचं मूल्य फार आहे. कारण जोपर्यंत माणसाला आपण स्वतः कोण आहोत, आपलं स्वत्व काय आहे, तोपर्यंत माणूस जागृत होत नाही. ज्या वेळेला माणसाला आपलं स्वत्व कळते, स्वातंत्र्य कळते, त्यावेळेला तो काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी, आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं नाव कमवण्यासाठी म्हणून झटत जातो. त्याला त्यातून जी प्रेरणा मिळते ती खरी कौतुकास्पद असते. आणि त्यामुळे आपण छोटेखानी का होईना, आपण इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे. आपण कोण, आपण कुठे राहतो, आपलं कुटुंब काय, ह्या सर्वाचा आपण आढावा त्यासाठी घेतला पाहिजे. ह्या सर्वाचा आढावा घेऊन आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपण काहीतरी स्वतःसाठी आणि राष्ट्रासाठी करू शकतो. त्यामुळे रामायणाचा जरी चरित्रनायक प्रभू श्रीरामचंद्र असला तरीही त्याला साथ देणारे लक्ष्मण, हनुमान, अंगद, सुग्रीव, जांबवंत हे सर्व पण अतिशय महत्त्वाचे ठरतात. हे सर्वजण रामाच्या सहकार्यासाठी जर उपस्थित नसते तर कदाचित रामाला यश मिळायला सुद्धा अनेक वर्ष लागली असती, बराच काळ गेला असता, कठीण झालं असतं. त्यामुळे हे जे सहकारी लोक आहेत यांचं सुद्धा रामायणामध्ये अतिशय महत्त्व आहे. तसंच मराठ्यांच्या इतिहासामध्ये जरी शासक वर्ग आणि आपल्याला जसे शिवाजी महाराज, बाजीराव, माधवराव असे एक एक उत्तुंग व्यक्तिमत्व दिसतात, तसे त्यांना साथ देणारे सरदार लोक, सामान्य लोक हे सुद्धा महत्त्वाचे. यांचं सर्वांचं सुद्धा चिंतन व्हायला पाहिजे, यांच्या इतिहासाचं संशोधन व्हायला पाहिजे. आज जसं आता दादांनी सांगितलं की जवळपास मंडळामध्येच एकट्या 20 लाख कागदपत्र आहेत, तसंच भांडारकर प्राच्यविद्या केंद्रामध्ये जवळपास 4.5 कोटी कागद आहेत. ह्या सर्वांचं वाचन अजून होणं बाकी आहे. बरेचसे वाचून प्रकाशित झालेले आहेत, बऱ्याच कागदपत्रांचं वाचन व्हायचं आहे. जर आपण सर्वांनी थोडा थोडा भार उचलून जर आपल्या आपल्या परीने आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा, ठिकाणाचा आणि आपल्याशी निगडीत इतिहास जर आपण शोधला, प्रकाशित केला, तर त्यातून येणाऱ्या पिढ्यांना काहीतरी उत्तम मिळेल. या सर्वातून जर अभ्यास करून आपण पुढे एक नवीन इतिहास मांडला तर त्यातून आपल्या राष्ट्राला काय एक नवीन प्रेरणा मिळेल. जर राष्ट्राचं कार्य व्हायचं असेल, जर राष्ट्र आपल्याला आहे त्या स्थितीपासून अजून उत्तम स्थितीवर न्यायचं असेल तर आपल्याला प्रत्येकामध्ये स्वत्व बाळगून, स्वतःचा, कुटुंबाचा, ठिकाणाचा इतिहास जाणून घेऊन त्यातून प्रेरणा घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या लोकार्पणातून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक जण आपापल्या कुटुंबाचा, ठिकाणाचा आणि त्यांना शक्य असेल तेवढा इतिहास शोधून काढतील आणि त्यातून काहीतरी राष्ट्राला उत्तमोत्तम मिळेल अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि इथे आपण सगळे जमले आहात या सर्वांसाठी आपल्या सर्वांचे पुन्हा आभार मानतो. इथे श्री भारत माता पण. धन्यवाद शुभम. फक्त तू बोललास तर एक छोटीशी दुरुस्ती करतो. त्याचे 4.5 कोटी 5 कोटी कागद आहेत ते भांडारकर संस्थेत नसून ते पेशवा दप्तरात आहेत. पुढे फक्त एक छोटीशी दुरुस्ती करतो, कारण भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचं जे मुख्य काम आहे ते महाभारतावर संशोधन करणं. जसं दादांनी सांगितलं की या संस्थेची स्थापना ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यापर्यंतच्या इतिहासाच्या संशोधनासाठी मुळात या संस्थेची स्थापना झाली. तशी मुळात महाभारतावर संशोधन करण्यासाठी आणि प्राच्यविद्येवर संशोधन करण्यासाठी भांडारकर संस्थेची मुळात स्थापना झाली. भांडारकर संस्थेमध्ये कागद म्हणजे 5-5.5 कोटी किंवा खूप अशा कोट्यावधीच्या संख्येने जे कागद आहेत ना, ते कागद आपल्या पेशवा दप्तरमध्ये म्हणजे स्टेट आर्काईव्हमध्ये आहेत. आपल्या भारत इतिहास संशोधन मंडळातले अनेक अभ्यासक हे नियमितपणे आपला सगळा नोकरी व्यवसायाचा व्याप सांभाळून तिथे जात असतात आणि तिथले कागदपत्र संशोधित करत त्याचा अभ्यास करत असतात. त्यातलं एक नाव जे आपण घ्यायला पाहिजे ते म्हणजे राजमेमाणे. राजमेमाणे हा साधारणपणे घरी कमी आणि तिथे जास्त असतो, तिथं संशोधन तो करत असतो. सो तुला त्यातला सांगण्याचा हेतू हा आहे की हे सगळं आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. जसं तू म्हणालास तसं आपण हे काम केलं पाहिजे. आमच्यापेक्षा थोडा तू लवकर सुरू केलेला असल्यामुळे तुला स्कोप जास्त आहे, एवढाच मुद्दा आहे. मी वैद्य सरांना विनंती करतो की कृपया त्यांनीही आपल्या पुस्तकाचा परिचय करून द्यावा आणि आपला उपयोग व्यक्त करावा. सकल ज्ञानाचा वारसा
ज्या वास्तूच्या चाराचारामध्ये भिनलेल्या आहेत, तर भारतीय इतिहास संशोधन मंडळाच्या या ज्ञानामय पवित्र वास्तूमध्ये उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर, आपण इतिहासप्रेमी आणि या पुस्तकाच्या अनुषंगाने उपस्थित आहे सर्वांचं मी विनम्र अभिवादन करतो. आज सरनाईक किल्ले पुरंदर या घराण्याचा इतिहास हे आणि आम्ही ज्याची द्वितीय आवृत्ती प्रसिद्धी दिली त्या श्रीपाद भूषण या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचा एकत्रित समारंभ, प्रकाशन समारंभ आज इथे आहे. नुकताच तो पार पडला विकीलंच्या हस्ते आणि त्यानिमित्ताने त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं ते सुद्धा तिथे समर्पक आणि ज्ञानासोबत असं होतं. राजकीय हिंदुत्व आणि सांस्कृतिक हिंदुत्व यांचं सख्य त्यांनी जे उलगडून दाखवलं त्याचा प्रत्यय देणारी ही दोन्ही पुस्तके असं मला वाटतं. याचं कारण की एकीकडे पुरंदरे घराण्याचा सरनाईक घराण्याचा इतिहास आणि त्याच घराण्यामध्ये जन्माला आलेले सखाराम बाळकृष्ण सरनाईक यांनी दिलेलं श्रीपाद भूषण हे एक ज्याला आपण राजकीय म्हणतो किंवा एक जे परंपरेने आलेलं ते हिंदुत्व आहे. तर त्या हिंदुत्वामध्ये संस्कृतीचा आणि सांस्कृतिकपणाचा ध्यान घेतलेली जी एक व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीचं लिखित वाङ्मय हे दोन्ही एकाच वेळेला प्रकाशित होणं हे मला वाटतं त्याचाच एक द्योतक असं मला एक समज आहे. श्रीपाद भूषण जेव्हा आपण बघतो किंवा आता त्याचं मुखपृष्ठ इथे आहे दिलेलं तर त्यावरून त्याचा अर्थबोध पटकन होत नाही, कारण तिथे फोटो जो आहे तो अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचा आहे आणि नाव मात्र या ग्रंथाचं श्रीपाद भूषण आहे. तर हे सगळं कसं असं अनेकांचा हा समज असतो आणि त्यामुळेच हे कदाचित हा ग्रंथ जो गेली अनेक वर्ष जो दुर्लक्षित राहिला त्याचं सर्वात महत्वाचं कारण ते होतं, कारण श्रीपाद भूषणवरून श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कार्याचा काहीही दुरान्वयाने सुद्धा संबंध प्रस्थापित तुम्हाला करता येत नाही. अर्थात ह्याच्यासाठी आपण ह्या ग्रंथाचं जे निर्मिती जी आहे ही 1871 सालची आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर श्रीपाद भूषण हे नाव आहे त्या ग्रंथाला समर्पक आहे. आजच्या तारखेमध्ये मात्र हे विसंगत वाटतं आणि ते तितकंसं समर्पक वाटत नाही. त्याचं कारण तेच आहे की आज आपण अक्कलकोटस्थ स्वामी समर्थ महाराजांना श्री स्वामी समर्थ या नावाने आज आपण सगळेजण ओळखतो. त्यामुळे श्रीपाद भूषण ह्या नावाची उलगडा जो आहे तो त्या म्हणजे मूळ ग्रंथामध्येच आपल्याला जर तो आपण संपूर्णपणे वाचला तर तो आपल्याला नीटसा कळून येऊ शकतो. सखाराम बाळकृष्ण सरनाईक हे आद्य समर्थ चरित्रकार असं मी त्याच्यामध्ये उल्लेख त्यांचा केलेला आहे. याचं कारण असं आहे की आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की अक्कलकोटस्थ स्वामी समर्थ महाराज हे 600 ते 700 वर्षांचं त्यांचं ज्ञात आयुष्य होतं असं मानलं जातं. त्यामध्ये उपलब्ध पुराव्यानुसार आपल्याला शापित करता येईल असं ते त्यांचा अवतार केला ते मंगळवेढ्यापासूनचे आहे. ते साधारणपणे सन 1834 पासूनचे. 1834च्या नंतर काही काळ म्हणजे 12 वर्ष जवळपास अक्कलकोटस्थ स्वामी महाराज मंगळवेढ्यामध्ये वास्तव्याला होते. त्यानंतर मोहोळ, बेगमपूर, पंढरपूर, सोलापूर असं करत ते 1857च्या ललिता पंचमीला अक्कलकोट येथे ते आले आणि अक्कलकोटमध्ये आल्याच्या नंतर मग मात्र त्यांचं 21 वर्षाचं ते काही वास्तव्य होतं. त्या 21 वर्षाच्या वास्तव्याने त्यांना श्री स्वामी समर्थ हे नामाभिमान त्यांना दिलं आणि सर्वत्र त्यांना ओळख जी आपण म्हणतो की एक आध्यात्मिक सत्पुरुष म्हणून ओळख त्यांना जी लाभली ती अक्कलकोटच्या वास्तव्यामुळे लाभलेली. त्यामुळे आजही श्री स्वामी समर्थांचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज असं म्हटलं जातं. पण वास्तविक त्यांच्या अवतार कार्याचा तर आपण समग्र दांडोळा घेतला तर अवतार कार्याची फक्त 21 वर्ष आणि शेवटची 21 वर्षच फक्त त्यांनी अक्कलकोटामध्ये घालवलेली आहे. पण झालेलं असं आहे की त्या काळामध्ये ही दळणवळणाची साधनं आपण जी म्हणतो ती इतकी प्रगत झालेली होती. वर्तमानपत्र तेव्हा प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती आणि लोकांचं एकमेक म्हणजे एका प्रांतावरून दुसऱ्या प्रांताकडे ये जा करण्याची जी साधन होती ती सुद्धा थोडीफार पद्धतीने सुलभ होती. त्यामुळे अक्कलकोट हे छोटंसं जरी संस्थानाचं गाव असलं तर तरी सुद्धा त्याचा दबदबा म्हणा किंवा त्याची जी चर्चा होती ती अवतीभोवती इतर आणखी पंचक्रोशीमध्ये व्हायला लागलेली आहे. त्यामुळे 1857 ते 1878 हा 21 वर्षाचा जो काळ आहे तो बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. आणि जर 1880 मध्ये टिल्लू नावाचे गृहस्थ होते तर त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे की भारतीय उपखंडामध्ये सध्या 2 सत्पुरुष गाजत आहेत. तर त्यामध्ये एक आहेत नाशिकचे देव मामलेदार आणि दुसरे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर 1878 नंतरच्या काळामध्ये अक्कलकोटचे महाराज हे तसे बऱ्यापैकी सुप्रसिद्ध झालेले होते. आता मी हे जे एवढं सगळं सांगतोय की ते अक्कलकोटचे महाराज सुप्रसिद्ध झाले होते तर त्याचा आणि श्रीपाद भूषणचा संबंध काय किंवा त्याचा आणि सखाराम बाळकृष्ण सरनाईकांचा संबंध काय तर त्याचा संबंध एवढाच आहे की 1871 मध्ये म्हणजे जेव्हा स्वामी समर्थ महाराजांना ओळख सुद्धा लाभलेली नव्हती तेव्हा या सत्पुरुषावरती आपण लेखन करायचे.
ही जी दूरदृष्टी ही सखाराम पाटण सरनाईकाने त्या काळी बाळगलेली आहे. आता गंमत बघायचं झालं तर त्या काळी वर्तमानपत्रांची जरी नुकती सुरुवात झाली होती तरी पुस्तकं किंवा ग्रंथ जे होते ते तितकेसे तुलनेने प्रसिद्ध होत नव्हते. याचं कारण त्यावेळेला शिळा छाप म्हणजे आपण जे दगडावरती आपण ते म्हणतो तर तशा पद्धतीची कोरलेली अक्षरं म्हणा किंवा ज्याला खेळे म्हणतात, लोखंडी खेळे किंवा लोखंडी छाप, तर त्या पद्धतीची पुस्तकं येत होती. आता जसं आपण बघितलं की एखाद्याच्या म्हणजे मनामध्ये कल्पना आली तर तो लगेच आठवडा किंवा 15 दिवसामध्ये तो आपलं पुस्तक तयार करू शकतो. इतक्या पद्धतीची सुलभ छपाई आणि ही साधनं त्या काळी अस्तित्वात नव्हती. तर त्यावेळेला 1871 साली एक आपल्याला श्रीपाद भूषण नावाचा ग्रंथ एका अशा सत्पुरुषावरती लिहायचा आहे की ज्याच्याविषयी फारशी कोणाला माहिती नाहीये. म्हणजे आता हे सांगताना मला तुम्हाला आणखीन एखादा मुद्दा सांगू द्या. तो असा की नारायण हरी भागवत नावाच्या एका नाटककारांनी 1878 साली म्हणजे जेव्हा स्वामींनी देह ठेवला त्याच्यानंतर 3 वर्षांनी की त्यांना स्वामींचा दृष्टांत झाला की तुम्ही आमच्यावरती एक चरित्र लिहा. आणि मग त्यांनी पहिलं ते गद्य चरित्र स्वामी महाराजांचं जे आहे तर ते नारायण हरी भागवतांनी लिहिलेलं आहे. ते प्रसिद्ध झालं 1879 साली. पण आता 1879 साली जेव्हा ते चरित्र प्रसिद्ध झालं तेव्हा अक्कलकोटचे महाराज नावारूपाला आले होते. पण तरी सुद्धा नारायण हरी भागवत त्यांच्या चरित्राची सुरुवातच अशी करतात की ही जी कोणी व्यक्ती किंवा हे जे कोणी सत्पुरुष अक्कलकोटला जेव्हा आले तेव्हा सुरुवातीची 5-7 वर्ष त्यांची गणना तिकडची मंडळी वेड्यामध्ये करत होती आणि त्यांच्यासोबत जे 5-7 इसम होते तर त्यांची संभावना त्याकडे वेड्यामध्येच होत होती. म्हणजे ते जर आपण बघितलं तर 57 पासून साधारणपणे 7 ते 8 वर्ष म्हणजे 1865 पर्यंत अक्कलकोटच्या महाराजांना अक्कलकोटमध्येच फारसं कोणी ओळखत नव्हतं म्हणा किंवा त्यांच्याकडे सत्पुरुष म्हणून असं कोणी आदराने बघत नव्हतं. एखादा असाच कोणीतरी एखादा जी व्यक्ती आलेली आहे ती कदाचित त्यांचं म्हणजे जे काही वागणं होतं ते थोडंसं अवधूत संप्रदायाची म्हणजे साधेसं असल्यामुळे की म्हणजे जसं सर्वसामान्य लोकांचा जसं वावर असतो म्हणा किंवा त्यांचं जसं वागणं असतं त्याच्याशी पूर्णपणे फटकून आणि विसंग जसं त्यांचं वागणं होतं त्यामुळे त्यांच्याकडे वेडं म्हणूनच लोक सोडून देत होते. पण ते जर आपण जर ग्राह्य धरलं नारायण हरी भागवतांचं मत तर 1865 पर्यंत ज्या व्यक्तींची संभावना वेड्यामध्ये होती त्याच व्यक्तीवरती आपल्याला चरित्र लिहायचे. आदरणीय पाटोळेंचं बलकवडेजींचं स्वागत करतो इथे. तर 1862 पर्यंत ज्या व्यक्तीच्या बद्दल त्यांची संभावना वेड्यामध्ये होत होती त्यांच्यावरती 2 किंवा 3 वर्षातच एक नवीन ग्रंथ त्यांचा चरित्रमय ग्रंथ आलेला आहे. म्हणजे यावरून आपल्याला कळतं साधारणपणे की सखाराम पाटण सरनाईक यांना इतरांना जी व्यक्ती वेडी वाटत होती तर तो आपला एक सत्पुरुष आहे आणि तो आपल्या चरित्राचा नायक होऊ शकतो इतकी दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. आणि त्याचं कारण हेच होतं की त्यांचं म्हणजे माझ्यामध्ये त्यांचं ते पंढरपूरचं वास्तव्य असेल म्हणा किंवा त्या काळामध्ये त्यांचा अक्कलकोटच्या महाराजांशी प्रत्यक्ष संबंध आलेला होता. श्रीपाद भूषण हा ग्रंथ जर आता आपण बघितला तो फक्त 10 अध्यायांचा ग्रंथ आहे आणि त्या काळामध्ये प्रिंटिंग म्हणजे मी जसं म्हणले छपाई ही अत्यंत जिकिरीची असताना सुद्धा त्यांनी 10 अध्यायाचा लिहिलेला आहे तो ग्रंथ. पण तो ग्रंथ लिहिताना सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा या अक्कलकोटचा स्वामी महाराजांचा फक्त पूर्वार्ध आहे चरित्राचा, उत्तरार्ध अजून मी लिहिणार आहे. फक्त दुर्दैवाने तो उत्तरार्ध आला नाही याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन. पण पूर्वार्धामध्ये जे त्याचे 10 जे अध्याय त्या 10 अध्यायामध्ये अक्कलकोटचे महाराज मंगळवेढ्यामध्ये असताना ते मोहोळमध्ये असताना त्यानंतर बेगमपूर सोलापूर इथे आणि पंढरपूरमध्ये असताना आणि त्यानंतर जेव्हा ते अक्कलकोटात आले तर तो आधीचा पूर्वार्ध जो आहे तो संपूर्णपणे सखाराम पाटण सरनाईक यांनी तो रचलेला आहे. आणि तो सुद्धा असा आहे की तो केवळ ऐकीव माहितीवरती नसून त्याच्यामध्ये सण त्यामध्ये शके कारण त्या काळी प्रचलित त्याच्यामध्ये सण म्हणण्याची तेव्हा पद्धत होती शके म्हणायचे लोक तर ते शके अमुकला ही घटना घडलेली असं त्यांनी प्रत्यक्ष त्याचं वर्णन करून ठेवलं. त्यामुळे ऑथेंटिसिटी किंवा विश्वासार्हता आपण जे म्हणतो तो विश्वासार्ह हा मानला गेलेला पहिला ग्रंथ तो सुद्धा ओवीबद्दल आणि चरित्रमय स्वरूपाचा हा अक्कलकोटच्या महाराजांमध्ये तो प्रसिद्ध झाला. तो अक्कलकोटचे महाराज हयात असताना प्रसिद्ध झालेला आहे कारण महाराजांनी 1878 देह ठेवला पण ते 1871 म्हणजे जेव्हा ते पूर्णपणे बहरात होते आणि सर्वत्र प्रसिद्ध होते तर त्याच वेळेला ह्या ग्रंथाचं प्रकाशित झालं. आणि म्हणूनच सखाराम पाटण सरनाईक हे अक्कलकोटचं स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राचे आद्य चरित्रकार म्हणून त्यांना खरं तर गौरव गेलं पाहिजे. पण दुर्दैवाने आज तसं होत नाही. याचं कारण काय झालं की श्रीपाद भूषण हा ग्रंथ त्याच्या नावामुळे हा थोडासा दुर्लक्षित राहिला. आता गंमत अशी आहे की अक्कलकोटच्या स्वामी महाराजांना श्री स्वामी समर्थ हे जे आपण जे नाम किंवा जी ओळख आपण जी म्हणतो
ही साधारणपणे 1870च्या नंतर लावली. याचं कारण त्यांनी जी आपली पहिली सांप्रदायिक गादी जी त्यांनी स्थापन जी करायला सांगितली, तर ते मुंबईचे स्वामीसूत महाराज म्हणून ते होते. तर त्या स्वामीसूतांना त्यांनी सांगितले की तुम्ही आमची मुंबईला आमची सांप्रदायिक गादी तुम्ही स्थापन करा. आणि मग स्वामीसूत महाराजांनी त्यांची गादी स्थापन केली. त्यांचा तो पंचदशाक्षरी जो मंत्र म्हटला जातो, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, हा स्वामीसूत महाराजांनी रचला. त्याचबरोबर संप्रदायाचं महत्व सांगणारे जवळपास 350हून अधिक अभंग त्यांनी रचले. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वामी जयंती हा उत्सव त्यांनी साजरा करायला त्यांनी प्रारंभ केला. आणि त्यानंतर 1870, 1871, 1872 ते दरवर्षी विविध ठिकाणी जाऊन ते स्वामी महाराजांची जयंती साजरी करत होते. आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांचे मठ सुद्धा त्यांनी स्थापन केले, जे आज आपण अहमदनगरला किंवा चिपळूणला आपण ते मठ बघतो, ते स्वामी महाराजांच्या हयातीत स्थापन केले. थोडक्यात सांगायचं तर स्वामी महाराजांना स्वामी समर्थ हे नाव हे स्वामीसूत महाराजांनी जे दिलं आणि त्याच्यावरती खुद्द स्वामी महाराजांनी ते त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आणि त्यानंतर त्रिखंडामध्ये ते श्री स्वामी समर्थ ह्या नावाने ते ओळखले जाऊ लागले. पण श्रीपाद भूषण हा ग्रंथ लिहिताना कुठेही तुम्हाला श्री स्वामी समर्थ हे तुम्हाला दिसणार नाही. याचं कारण की तेव्हा जसं मी मगाशी म्हटलं, तेव्हा त्यांची ओळखच त्या काळी नव्हती. त्यामुळे आज आपण 10 अध्यायामध्ये बघितलं तर तुम्हाला तुळसिया भान किंवा दिगंबर बुवा, दिगंबर बाबा वगैरे अशा पद्धतीची नावं महाराजांची आढळतात, पण श्री स्वामी समर्थ हे नाव त्यांचं आढळत नाही. आता गंमत अशी आहे की त्याच वेळेला एक असा प्रसंग घडला होता की कलकत्त्याची काही मंडळी स्वामी महाराजांना भेटायला लागले आणि त्यांनी त्यांना विचारलं की मग तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आला तेव्हा. तर तेव्हा त्यांनी म्हणाले होते की आमचं नाव तुळसिया भान. तर त्यामुळे आणि त्या काळी असं होतं की जी मंडळी अवधूत संप्रदायाला अधोरेखित करणारी याची जी कोणी सत्पुरुष आहेत, तर ती सगळी त्याकडे दत्त संप्रदाय म्हणूनच त्यांच्यावरती लेबल लावलं जात होतं. म्हणजे माणिक प्रभू कोणतं काही दत्ताचाच अवतार किंवा स्वामी महाराज हे दत्ताचा अवतार. कारण दत्त अवतार हा ठोस असा नाहीये, म्हणजे ठोस रूप काही घेऊन आले नाहीये. तो अवधूत संप्रदाय किंवा अवलिया संप्रदायाला तो रिप्रेझेंट करणार आहे. तर त्यामुळे असं झालं की स्वामी समर्थांना सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये दत्ताचा अवतार म्हणूनच त्याला मान्यता होती. आणि अक्कलकोट हे गाणगापूरच्या जवळ असल्यामुळे अनेकदा लोक जेव्हा गाणगापूरला जायचे तेव्हा गाणगापूरला दत्त महाराजांचे दृष्टांत असे व्हायचे की मी सध्या अक्कलकोटात वास्तव्य करू नये, तर त्यामुळे तुम्ही अक्कलकोटला जा. त्यामुळे अनेकांची धारणा ही अशीच झाली की हे अक्कलकोटचे महाराज हे साक्षात दत्ताचे अवतार आहेत. आणि स्वतः अक्कलकोटच्या महाराजांनी आमचे नाव नृसिंह भान करे असं एका ठिकाणी म्हटल्यामुळे ते नृसिंह सरस्वती आहेत असाच अनेकांचा समज झाला होता. त्याकडे काही लोकांना असंही वाटलं होतं की म्हणजे 15व्या शतकामध्ये गुरुचरित्रामध्ये आपण जो उल्लेख वाचतो की नृसिंह सरस्वती किंवा शैल्यकमल यात्रा हे त्यांनी ते कर्दळी वनामध्ये ते गुप्त झाले, तर त्याच्यानंतर तेच पुन्हा अक्कलकोटचे महाराज म्हणून प्रगट झालेले आहेत. त्या काळी तेवढं दळणवळण किंवा या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे ऐकीव बातम्या एकाच्या तोंडून दुसरीकडे गेल्या आणि त्या तशाच प्रसिद्ध झाल्या आणि त्या लोकांना खऱ्या वाटायला लागल्या. तर त्यामुळे झालं काय की हा ग्रंथ सुद्धा लिहिताना सखाराम बाळकुंड सरनाईकांच्या समोर हे दत्तावतार होते अशाच पद्धतीचं असल्यामुळे, म्हणजे एक धारणा असल्यामुळे त्यांनी त्याकडे दत्ताचे आपण ते स्तोत्र म्हणतो तसं एक छोटे आणि पुस्तक पण त्यांनी प्रसिद्ध केलं होतं. आणि ते सगळीकडे स्वामी महाराजांना दत्ताचा अवतार म्हणून ते समजतात. तर त्यामुळे त्यांनी ह्या ग्रंथाचं नाव पण लिहिताना श्रीपाद भूषण असं लिहिलं. म्हणजे श्रीपादाला भूषणावर ठरेल असा अवतार. कारण श्री नृसिंह सरस्वतीचा जो अवतार आहे त्या अवताराचं स्तोत्रवाचन खुद्द श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांच्या अवतारामध्ये केले. तर त्यामुळे श्रीपादांनी सांगितलं होतं की मी काही काळाच्या नंतर मी नृसिंह सरस्वती या रूपाने किंवा मी दुसरा अवतार आता मी लवकरच घेणार आहे. तर त्यांनी ते सांगितलेलं आहे ना, तर तेच वचन आता खरं झालेलं आहे. आणि कर्दळी वनामध्ये गुप्त झालेले ते नृसिंह सरस्वती महाराज तर तेच आता अक्कलकोटला आलेले आहेत. तर त्यामुळे या ग्रंथाचं नाव श्रीपादाला भूषणावर ठरेल असं श्रीपाद भूषण श्री स्वामी समर्थ किंवा श्रीपाद भूषण असा हा अवतार दत्ताचा म्हणून त्याचं नाव श्रीपाद भूषण आहे. पण झालं असं की श्रीपाद भूषण त्यांनी नाव ठेवायला ग्रंथाचं आणि तिथपर्यंत अक्कलकोटचे महाराज श्री स्वामी समर्थांना या नावाने प्रसिद्ध झाले. त्यामुळे लोकांना वाटलं हे दुसरं कुठेतरी चरित्र आहे आणि ते त्याची एकच एडिशन निघाली आणि त्याच्यानंतर दुर्दैवाने त्याच्या एडिशन निघाल्याच नाही. आम्ही श्री स्वामी कृपा किंवा आता प्रत्येक वर्षी आम्ही संशोधनपर आमचा अंक जेव्हा येतो तर त्यावेळेला स्वामी समर्थ महाराजांचा शोध घेताना त्यांची जी दुर्मिळ चरित्र आम्ही जेव्हा शोधायला लागलो तर तेव्हा मला 1915 सालच्या मुंबईमध्येच एका ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या श्रीपाद भूषणचे फक्त 10 त्यांचा मला संदर्भ लागला. आणि त्यावरून आम्ही शोध घेत हे सखाराम बाळकुंड सरनाईक नेमके कोण आहेत तर ते जेव्हा आम्ही शोधायला सुरुवात केली तेव्हा बरेचदा काय झालं की सरनाईक हे आडनाव जास्त की मराठ्यांमध्ये असल्यामुळे आम्ही कोल्हापूर किंवा त्या प्रांतामध्ये आम्ही शोध घेत राहिलो. पण महाराजांच्या कृपेने म्हणा किंवा सखाराम चांबडेकरांच्या आशीर्वादाने म्हणा आम्हाला काही गोष्टी काही रेफरन्सेस आम्हाला मिळत गेले.
आणि त्यातून आम्हाला कळलं की सखाराम बाळकृष्ण सरनाईक हे केवळ श्रीपाद भूषणचे कर्तेच किंवा फक्त लेखकच नव्हते, तर त्या काळी संगीत नाट्य परंपरा जी विष्णुदास भावेंच्यापासून जी म्हणजे त्याचा प्रारंभ झाला होता, तर त्यामध्ये जी काही अग्रक्रमाची जी काही 5-6 मंडळी होती जी सातत्याने उत्तम पद्धतीचं संगीत नाट्य लिहिणारी, त्यामध्ये सखाराम बाळकृष्ण सरनाईकांचं नाव आदराने घेतलं जात होतं. आणि थोडी नाही तर तब्बल 16 संगीत नाटक त्यांनी लिहिलेली. तर सखाराम बाळकृष्ण सरनाईक हे त्या काळी अतिशय प्रसिद्ध असे नाटककार होते. फक्त काय झालं की 1871 त्यांनी श्रीपाद भूषण आध्यात्मिक स्वरूपाचा जो काही म्हणजे त्यांनी ते चरित्र लेखन केलं, त्यानंतर मात्र त्यांनी संपूर्णपणे त्यांचा जो कल होता तर तो त्यांनी संगीत नाटकांकडे वळवल्यामुळे झालं असं की पुढे त्यांच्या हातून आध्यात्मिक जे लिखाण होतं ते त्यांचं सर्वात शेवटी म्हणजे 1910 त्यांनी दासोबोधावरती त्यांनी अत्यंत मार्मिक पद्धतीने त्याचं जे सारं पद्धतीने त्यांचे विवेचन केले. तर हे जे समजा 2 ग्रंथ सोडले तर बाकी सगळी जे 16च्या 16 जी आहेत ते ती संपूर्णपणे संगीत नाटके आहेत त्यांची. तर त्यामुळे असं झालं की संगीत नाटक करणाऱ्या त्या व्यक्तीने ते आध्यात्मिक कसं लिहिलं असेल किंवा ज्याला आपण तो शिक्का किंवा रबर स्टॅम्प आपण म्हणतो की लेखकावरती पण अनेकदा शिक्के बसतात की आध्यात्मिक स्वरूपाचं लेखन करणारा किंवा नाटककार. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांचं श्रीपाद भूषण हे चरित्र होतं ना किंवा हे जो हा ग्रंथ होता थोडासा झाकोळला गेला. आणि पहिल्या एडिशनच्या नंतर म्हणजे पहिल्या आवृत्तीच्या नंतर दुसरी आवृत्ती निघालीच नसल्यामुळे श्रीपाद भूषण हे जवळपास 125 वर्ष हे लोकांच्या समोर आलेलंच नव्हतं. त्यामुळे आम्ही जेव्हा त्याची आवृत्ती काढली तर त्यावेळेला आम्हाला सुद्धा ह्याला अनेकदा आम्हाला लोकांना उत्तर द्यायला लागले की हे श्रीपाद भूषण आणि अक्कलकोटच्या महाराजांचा संबंध काय. तो आता मी तुम्हाला सगळा विशद करून सांगितला. तर सखाराम बाळकृष्ण सरनाईकांचं जर वैशिष्ट्य त्या आता जर तुम्ही जर श्रीपाद भूषण जर वाचायला गेलात तर ते वैशिष्ट्य असंच आहे की स्वतः नाटककार असल्यामुळे किंवा छंदबद्ध आपण ते लेखन म्हणतो तर त्याच्यातील उत्तम प्रभुत्व असल्यामुळे श्रीपाद भूषणची जी जरी तो ओवीबद्ध आणि चरित्र ग्रंथ असला आणि जरी त्याचा पाया जरी आध्यात्मिक असला तरी त्याचं सादरीकरण जे आहे ते अत्यंत नाट्यमय पद्धतीने त्यांनी केलेले आहे. अक्कलकोटाचं स्वामी महाराजांचे जे संवाद आहेत तर ते संवाद जरी यमकाच्या मध्ये जरी मांडलेले असले म्हणजे त्याला यमकाचं जरी बंधन असलं तरी ते उत्तम आणि जे एखाद्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कुशल चित्रकार किंवा रंगारी असतो तो अतिशय उत्तमपणे जर जसं चित्र साकारतो तर तसं त्यांनी उत्तम शब्दचित्र स्वामी महाराजांचं त्यांनी या श्रीपाद भूषण ग्रंथामध्ये रेखाटलेले आहे. आणि त्यांचे जे संवाद आहेत किंवा स्वामी महाराजांच्या ज्या मुखाचे जे संवाद आहेत ते इतके जिवंत आहेत की जणू आपल्याला असं वाटतं की समोर अक्कलकोटचे महाराज आपल्या समोर ह्या सगळ्या लीला घडवत असावेत. आता गंमत जी मागाशी जी एक अर्धा राहिलेला विषय होता तुम्ही तुम्हाला म्हणा की मी तुम्हाला ओघात नंतर सांगेन तो असा की श्रीपाद भूषण करताना त्यांनी म्हटलेलं आहे की 10 अध्याय झाल्याच्या नंतर त्यांनी म्हटलेलं की आता हा प्रथम म्हणजे ह्याचा जो पूर्वार्ध आहे तो आता मी इथे मी पूर्ण करतोय आणि लवकरच मी त्याचा उत्तरार्ध लिहिणार आहे. तर झालं असं की 1871ला पूर्वार्ध प्रसिद्ध झाल्याच्या नंतर स्वामी महाराज नंतर अवतार कार्यामध्ये किती काळ राहणार होते हे काय सखाराम बाळकृष्ण सरनाईकांना माहीत नव्हतं. तर त्यामुळे त्यांनी जसं आपण म्हणतो की एकदा त्यांचं अवतार कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर मग आपण उत्तरार्ध लिहू. पण जसं उत्तरार्ध लिहिण्यासाठी स्वामी महाराजांनी 1878ला देह ठेवला. पण त्याच वेळेला काय झालं की सखाराम बाळकृष्ण सरनाईकांची नाटककार म्हणून जी त्यांची जी कारकिर्द होती ती त्यावेळेला अत्यंत बदलत होती. त्यामुळे संगीत नाटक लिहिणं आणि ती नंतर ती सादरीकरण करणं आणि त्यावेळेला आजच्यासारखी म्हणजे दिवसाला 3-3 किंवा 2-2 वगैरे असे शोज नसायचे. नाटक मंडळी आपलं नाटक घेऊन म्हणजे विविध गावाला जायचे आणि त्यामुळे बराच काळ त्याच्यामध्ये कालापव्यय खूप होत असेल. त्यामुळे पुढच्या काही वर्षामध्ये त्याच्या हातून जी 16 जी नाटकं घडली पण त्यावेळेला उत्तरार्ध लिहायचा मात्र राहून गेला. पण तो उत्तरार्ध आला नाही का तर तो आला जरूर आला. पण यावेळेला मात्र उत्तरार्ध ओवीबद्ध स्वरूपात न येता तो गद्य स्वरूपामध्ये आला. आणि त्याला कारण असं झालं की साप्ताहिक पुणे वैभव नावाचं पुण्याचं एक साप्ताहिक होतं. तर शंकर केळकर म्हणून एक डोस होतं तर ते दर रविवारी त्याचा अंक निघायचा. तर त्याकाळी त्यांना असं वाटलं म्हणजे की आपण आपल्या साप्ताहिकामध्ये कारण तेव्हा साप्ताहिकाचा जीव अगदी लहान होता जेमतेम 4 किंवा 5 पानं वगैरे असायची. तर त्याच्यामध्ये आपण असं काहीतरी नाविन्यपूर्ण एखादं सदर म्हणा की असं आपण सुरू करायला पाहिजे. सदर लेखनाची संकल्पना आता जरी आपल्याला म्हणजे अगदी प्रचलित असली आणि सर्वांना तरी माहीत असली तरी त्या काळी ती अतिशय नवीन होती. आणि ही परंपरा सर्वात प्रथम साप्ताहिक पुणे वैभवमध्ये सुरू झाली जी शंकर केळकरांनी सुरू केली. आणि त्याला 2 गोष्टी कारणीभूत ठरल्या. म्हणजे ह ना आपटे म्हणून एक आपल्याकडे मराठीमध्ये ते अतिशय ही प्रसिद्ध कादंबरीकार आहे. तर त्याची पहिली बदली स्थिती नावाची पहिली कादंबरी ही लेखमाला स्वरूपामध्ये आली. म्हणजे कॉलम आपण ज्याला म्हणतो की स्तंभ लेखन आपण म्हणतो तर त्याच्या स्वरूपामध्ये. आणि नंतर ते संपूर्ण त्यांचं ते लेखन होतं ते एकत्रित करून नंतर कादंबरी स्वरूपात आलं. आणि त्यांनी त्या काळी
त्या कादंबरीमुळे साप्ताहिक पुण्याचा जो खप होता तो प्रचंड वाढला आणि नंतर मग कायम सामाजिक किंवा असं काही लिहिण्याच्या साथीने किंवा त्याच्याबरोबर आपण एखादं आध्यात्मिक सदर जर सुरू केलं तर त्यातूनही आपला म्हणजे खपही वाढू शकतो आणि लोकांपर्यंत आपलं ते वर्तमानपत्र आपलं ते आहे किंवा साप्ताहिक आपलं ते आहे तर ते अधिक प्रभावीपणे आपल्याला ते नेता येईल या जाणीवेतून त्यांनी साप्ताहिक पुणे वैभवमध्ये अक्कलकोट महाराजांवरती त्यांनी लेखमाला प्रकाशित करायचं ठरवलं आणि त्याचं लेखन सुद्धा सुदैवाने सखाराम बाळकृष्ण सरनाईक यांच्याचकडे आलं. म्हणजे जो श्रीपाद भूषणचा पूर्वार्ध लिहून झालेला होता आणि तो उत्तरार्ध ओवीबद्ध स्वरूपात जो त्यांना लिहायचा होता तर कदाचित त्यावेळेला त्यांना वर्तमानपत्र हे जे माध्यम अधिक प्रभावी वाटलं असेल किंवा या लेखमालेमध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शब्दसंख्या किंवा त्याची मर्यादा नसल्यामुळे किंवा एक संपूर्ण कॉलममध्ये आपण एखादा विषय किंवा ज्या विविध जिल्हे आहेत ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मांडू शकू असा कदाचित आत्मविश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी तो लेखमाला त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि ती लेखमाला सुद्धा अतिशय गाजली आणि त्या लेखमालेमधूनच मग नंतर जे दुसरं पुस्तक ते आलं ते संकलित स्वरूपाचं आलं पण ते आपण म्हणतो की उत्तरार्ध ओवीबद्ध न येता मात्र पुस्तक रूपाने आलं. तर सखाराम बाळकृष्ण सरनाईकांचं ते कार्यकर्तृत्व आहे जे लेखक म्हणून ते कर्तृत्व आहे तर त्या सोबतीने स्वामी समर्थ संप्रदायामध्ये सुद्धा त्यांचं एक आगळं वेगळं महत्व आहे. कारण श्री स्वामी समर्थांना ओळखणं आणि त्यांच्यावरती चरित्र लिहून त्यांना अजरामर करण्याची ती पहिली जी भीट किंवा तो पहिला जर कोणी प्रयत्न केला तर तो सखाराम बाळकृष्ण सरनाईकांनी आहे आणि तोच आम्ही श्रीपाद भूषणच्या माध्यमातून आम्ही प्रसिद्ध केला. त्याला अतिशय चांगली प्रसिद्धी मिळाली म्हणून आज त्याची दुसरी आवृत्ती आज त्याची इथे प्रसिद्ध होते. आणि त्याचबरोबरीने त्याच वेळेला शुभमची आणि माझा परिचय झाला जेव्हा आम्ही सरनाईकांचा शोध घेत होतो आणि त्यातूनच हे संपूर्ण जे वाङ्मय आहे ते सर्वांना उपलब्ध करून देणं हा त्याचा आणि आमचा जो दृष्टिकोन हा दोघांचा एकच असल्यामुळे ही समान जे आपण म्हणतो की समान हेतू आम्ही आमच्या एकत्रित रूपाने आज मी त्याचा प्रत्यय आपल्याला आज इकडे आलेला ह्या ग्रंथांच्या निमित्ताने. तर त्यामुळे पुरंदरे किंवा चामळीकर सरनाईक म्हणजे पुण्यानंतर चामळीकर सरनाईक म्हणूनच ओळखले जाऊ लागले. तर त्यांचा इतिहास आणि त्या इतिहासामधला एक अतिशय आदर्शवंत असा एक सत्पुरुष की ज्याने लिहिलेलं स्वामी महाराजांचं चरित्र ह्या दोन्हीचं प्रकाशन समारंभ आज इथे घडतोय आणि तो तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज इथे संपन्न झालेला आहे मगाशी. तर त्याबद्दलही मी शुभमचे पण मी आभार मानतो की त्यांनी हे सगळं जुळवून आणलं त्यामुळे आज हे सगळं शक्य झालं. आणि स्वामी जयंतीपासून हा ग्रंथ सवलतीमध्ये सर्वांनाच उपलब्ध आहे. इथे सुद्धा तो सवलतीमध्ये आहे. तुम्ही अवश्य त्या ग्रंथाचं वाचन करा आणि तुम्हाला अक्कलकोट महाराजांच्या विषयी किंवा जी काही ओढ असेल किंवा तुम्हाला जी भक्ती असेल तर त्यामध्ये निश्चितच वाढ होईल किंबहुना ती अधिक दृढ होईल ह्याची हमी मात्र मी सखाराम बाळकृष्ण सरनाईक यांच्या वतीने तुम्हाला देतो आणि तुमचा निरोप घेतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. सर खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. मी श्री महेश सरनाईकजी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं आणि त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास संशोधक भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस श्री पांडुरंग गोटोडे सर यांचा औपचारिक स्वागत आणि सत्कार करावा. त्याचबरोबर हे सरनाईक या सरनाईक कुटुंबियांना एकत्र आणण्यामध्ये ज्या प्रदीप कुलकर्णीजी यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे त्या प्रदीप कुलकर्णीजींनी कृपया व्यासपीठावरती यावं आणि मी श्री प्रमोद सरनाईक यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं आणि त्यांनी प्रमोदचा सन्मान करावा.
एक मिनटं फक्त सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की आमचे सगळे आपण नंतर मोठेपणा सांगणार नाही. इतिहासामध्ये फक्त तानाजी आपल्याला माहिती आहे की त्यांनी सिंहगड जिंकून घेतला, पण यांच्या पूर्वजांनी नंतर गेल्याला किल्ला परत मिळवला सिंहगड. हो. कृपया या दोन्ही लोकांनी व्यासपीठावरती यावं. श्री प्रदीप कुलकर्णी आणि त्याचबरोबर श्री प्रमोद सरनाईक. त्यांचा पुष्पवृक्ष देऊन सन्मान करावा. कारण कागद एकत्र करणं हे तुलनेने थोडंसं सोपं काम आहे, पण माणसं एकत्र करून ती सगळी एका छताखाली आणणं हे जास्त कठीण काम आहे. आणि ते जास्त कठीण काम ज्यांनी केलंय त्यांचा खरं तर सन्मान होणं आवश्यक आहे. आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार. आपण कृपया स्थानाबद्ध व्हावं. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री पांडुरंग बरकवडे सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्याला मार्गदर्शन करावं. सूर्यमुखी निर्विघ्न सर्व कार्य आयादिशक्ती तुळजाभवानी छत्रपती शिवराय. आज भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिहासाच्या जवाबदार सभागृहामध्ये शुभम जयंत सरनाईक यांच्या माध्यमातून सरनाईक किल्ले पुरंदर या घराण्याच्या इतिहासाचा अगदी छोटासा परंतु अत्यंत महत्त्वाच्या या ग्रंथाचं साधारणपणाने 50-60 वर्षांपूर्वी थोर इतिहास संशोधक कृष्णाजी वासुदेव पुरंदरे यांनी संपादन केलं होतं. त्या ग्रंथाचं पुनर्संपादन शुभमनी केलेलं आहे आणि त्याचं आज प्रकाशन झालं असं मी प्रथम आपल्याला जाहीर करतो. सरनाईक घराणं हे शिवपूर्वकालीन घराणं आहे. शिवपूर्वकालीन पुणे प्रांतामध्ये जी अनेक ऐतिहासिक घराणी उदयाला आली आणि त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने पराक्रमाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक वेगळा ठसा उमटवला. त्यापैकी हे सरनाईक घराणं आहे. इथे जमलेल्या आपणापैकी बरीचशी सरनाईक घराण्यातली मंडळी आहेत किंवा त्यांच्याशी संबंधित आत्मस्पृती आहे आणि तसेच इतिहास अभ्यासक मंडळी या निमित्ताने इथे जमलेले आहेत. त्या सगळ्यांचं भारत इतिहास संशोधक मंडळाचा सचिव चिटणीस म्हणून प्रथम स्वागत. या घराण्याचा इतिहास किती मागे जातो तर साधारणपणाने हा बिदर घराण्याशी जोडलेला आहे.
आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पुणे आणि कर्नाटकातील ऐतिहासिक काही महत्वाची ब्राह्मण घराणी यांचं एक अद्भुत नातं आहे. जी घराणी साधारणपणाने 400-500 वर्षांपूर्वी दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये पुण्यामध्ये आली आणि पुण्यामध्ये स्थायिक झाली. त्या घराण्यांमध्ये प्रमुख पैकी जे पुणे प्रांताचे देशपांडे होते, पुन देशपांडे, हेही कानडी ब्राह्मण. त्याचबरोबर ठकार कसबा गणपतीचे पुजारी, ढेकणे, ढेरे, राजश्री, शाळीग्राम, पारखी अशी अनेक घराणी, त्यांना प्रामुख्याने आडघरे ब्राह्मण असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर आणखी घराणी आलेली आहे. हे पानसे घराणं, पुरंदरे घराणं, हे देखील कानडी ब्राह्मण. अशाच पैकी हे सरनाईक घराणं आहे. या सर्व कानडी ब्राह्मण घराण्यांनी ज्याप्रमाणे दुधामध्ये साखर इतक्या सहजतेने विरघळून जाते आणि ती दुधाला गोडवा निर्माण करते, तसं या कानडी ब्राह्मण घराण्यांनी मराठ्यांच्या इतिहासाला समृद्ध केलेला आहे. महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी माझं जे घर आहे परंपरागत शनिवार वाड्याच्या समोर आहे. पाठीमागच्या बाजूला कसबा गणपती, दक्षिणेकडं लाल महाल, माझ्या समोर पश्चिमेकडे शनिवारवाड्याची तटबंदी आहे आणि उत्तरेकडे देखील मुजुमदारांचा वाडा आहे. अशा चारही बाजूनी जे ऐतिहासिक घराण्यांचं वास्तव्य होतं, तिथंच माझं लहानपण गेलेलं आहे. माझा जन्मही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या घराच्या शेजारी मूळचे कानडी परंतु इथं स्थायिक झालेली अशी ब्राह्मण घराणी आपापसामध्ये त्यांचा रोटीबेटी व्यवहार आजही कर्नाटकामध्ये होत होता आणि त्यामुळे त्यांच्या सुना, त्यांच्या मुली तिकडे दिलेल्या आणि माझ्या घराच्या आजूबाजूला सर्व कानडीमधून बोलत होते. आपल्याला असं वाटेल की आपण कर्नाटकामधल्या एका गावातच आलेलो आहोत. पुल्या, पुरंभट्टी, कसबा गणपतीचे अध्यक्ष होते देशपांडे, मुलीरथ, ही सगळी कानडी ब्राह्मण आहे. बाबासाहेब पुरंदरे कानडी आहे आणि मोरया गोसावी त्यांचं मूळ आडनाव शाळीग्राम. कसबा गणपतीच्या समोरच ते राहिला होते. त्यांच्या वडिलांना 60व्या वर्षापर्यंत पुत्रप्राप्ती झाली नव्हती, म्हणून त्यांनी कसबा गणपती मोरयाला नमस केला. कसबा गणपतीचं मूळ नाव मोरया आहे आणि त्याचवरून त्याचं नाव, त्यांचं आपल्या मुलाचं नाव मोरया ठेवलं आणि तेच मोरया गोसावी त्यांनी गणपती संप्रदाय. असा हा इतिहास आहे. म्हणून तर पुणे प्रांताचे देशपांडे झाले. 280 गावाचे देशपांडेपणाचं वतन हे पुणे प्रांतात.
त्याचबरोबर पुण्याचे कुलकर्णी राजर्षी कानडी ब्राह्मण, म्हणजे ही सगळी वतनदार मंडळी ही ब्राह्मण घराणी आहे. आणि म्हणूनच या कानडी ब्राह्मण घराण्यांनी या इतिहासावर आपला पराभव घेतला, त्यापैकी हे सरनाईक घराणे. आता बघा, हे बिदरच्या बादशाहच्या पदरी होते. बिदर प्रांताने त्यांच्याकडे देशपांडे पण होतं. पुढच्या काळात बिदरनी जेव्हा बिदरच्या त्या बादशहाने आपल्या ह्या पुणे प्रांतावर आक्रमण केलं आणि त्यांच्याबरोबर काही घराणी झाली आणि त्यांना त्यांच्यामध्ये जे चंद्रस नावाची व्यक्ती होती, ती पराक्रमी होती, तेवढीच मुत्सद्दी होती, कर्तृत्वान होती. म्हणून बिदरच्या बादशाहाने त्यांना हा जो पुरंदर किल्ला होता पुण्याच्या जवळ, त्या किल्ल्याची शरणाई केली. आणि अशा पद्धतीने हे चंद्र सरनाईक घराणं याची निर्मिती झाली आहे. त्यांना पुरंदरची सरनाईकी मिळाल्यामुळे ते सरनाईक ह्या नावाने लोकांच्या समोर आले. आता या चंद्रस, मकरंद चंद्रस हे आडनावही आहे. चंद्रस पुढे त्यांना 3 मुलं होती. त्यापैकी जे अंताजी किंवा अनंतराव यांच्याकडं ती सरनाईकी आली, त्यांच्याकडून ती निळखंडरावांकडे आली. निळखंडरावांनी त्या सरनाईकीच्या माध्यमातून पुरंदर किल्ल्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. आता सरनाईकी म्हणजे काय? आता सांगतो की किल्ल्याचं जे प्रशासकीय कार्य चालतं, किल्ल्याचा जो प्रमुख असतो त्याला आपण किल्लेदार म्हणतो. कागदपत्रात त्याला हवालदार असं म्हटलं. किल्लेदाराच्या हाताखाली तो किल्ल्याचा प्रमुख असतो. त्याच्या नियंत्रणाखाली किल्ला असतो, तो त्या किल्ल्याचा प्रमुख असतो. त्याच्याबरोबर लष्करी आणि मुलकी अधिकारी असतात. लष्करी अधिकाऱ्यांमध्ये किल्ल्याच्या दाराच्या खाली लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सरनौबत आणि सरनाई हे 2 लष्करी अधिकारी. सरनौबत आणि सरनाई हे समान दर्जाचे अधिकारी. मुलकी अधिकाऱ्यांमध्ये सबनीस आणि कारखानीस. सबनीसाचं काम हे किल्ल्याचा संपूर्ण जमा खर्च कागदोपत्री हिशोब ठेवणं, मग सैनिकांच्या हजेरी घेणं, त्यांचं पगार करणं, किल्ल्यावर लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची त्याचा जो जमा खर्च असतो, चीफ अकाउंटंट. आणि जो कारखानीस असतो त्याच्याकडं किल्ल्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचं उत्पादन करणं आणि त्याची दुरुस्ती करणं, अशा पद्धतीने त्याला कारखानीस म्हणतात. सबनीसाच्या हाताखाली फडणीस असतो. फडणीसाच्या हाताखाली 2 कारखाने. तसंच कारखानीसाच्या हाताखाली एक फडणीस म्हणजे दप्तरदार, फडनिवीस. निवीस म्हणजे लिखाण करणारा, लिखाण हा पर्शियन शब्द आहे. निवीस हा फडनिवीस, तो फडाचा कारभारी, निवीस लेखन करणारा, त्याच्या हाताखाली 2 कारखाने. अशा पद्धतीने मुलकी अधिकारी सबनीस आणि कारखानी, त्यांच्या हातात एक फडणीस आणि त्याच्या हाताखाली कारखाना. तसं लष्करी अधिकारी की जे त्या किल्ल्याचं रक्षण करत होते त्याचे 2 भाग, की सरनौबत आणि सरनाई. सरनौबत हा नेमलेला अधिकारी असतो, परंतु सरनाईक मात्र बऱ्याच अंशी वतनदार असायचा. त्यामुळे एखाद्या किल्ल्यावर परंपरागत नेमलेले घराण्यातले, वेगवेगळ्या घराण्यातले परंपरागत नेमलेल्या लोकांना त्या किल्ल्याच्या रक्षणासाठी नेमलं जायचं. त्यांचा जो प्रमुख असतो
तो सरनाईक असायचा. आणि सरनाईकांच्या हाताखाली अनेक जी घराणी असायची, मग काही मराठा, ब्राह्मण, त्यानंतर कोळी, त्यानंतर रामोशी, अशी वेगवेगळी ती घराणी असायची की जी या सरनाईकांच्या हाताखाली त्या किल्ल्याचं रक्षण करण्याचं काम. अशा पद्धतीने सरनाईक हे पुरंदरच्या रक्षणाच्या कामामध्ये होते. पुढे त्या किल्ल्याचे प्रमुख म्हणजे त्यांचं नाव सरनाईक जरी असलं तरी देखील ते कित्येक वेळा त्या किल्ल्याचे प्रमुख अधिकारी म्हणजे किल्लेदार म्हणूनही त्यांनी काम केलेले. नाव जरी सरनाईक आहे तरी कित्येक वेळा ते त्या किल्ल्याचे किल्लेदार आणखी वरच्या पदावर होते. म्हणजे आता उदाहरण सांगतो, मला सोपं वाटेल की या घरामध्ये मी भाडेकरू होतो. आम्ही दोघं भाऊ भाडेकरू आहोत. त्यामुळे भाडेकरू म्हणून आमच्या दोघांचा अधिकार आहे. आणि पुढे मी भाडेकरूंनी माझ्या भावाने पैकी मी ते घरच विकत घेतलं. आता मी त्या घराचा मालकही झालो आणि आमच्या भावांमध्ये मी भाडेकरू म्हणून हिस्सेदार झालो. आलं का लक्षात? त्यामुळे माझा भाऊ माझाच भाडेकरू झाला. आलं का लक्षात? म्हणजे अशा ज्या पद्धती असतात, म्हणजे सरनाईक हा त्यांचा जरी हुद्दा असला, काही काळ हे सरनाईक त्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती त्या किल्ल्याचा किल्लेदारही होता असं आपल्याला पाहायला मिळेल. आता ही मंडळींनी संपूर्ण म्हणजे मला सांगतो की शहाजीराजांनी स्वराज्य निर्मितीचा पहिला प्रयत्न केला. म्हणजे निजामशहाच्या पदरी शहाजीराजे असताना निजामशहाचं अकाली निधन झालं. निजामशहाला एक सक्षम वारसदार नव्हता. अगदी लहान मुलगा त्याचा वारसदार असल्यामुळे ही संधी साधून शहाजीराजांनी त्या निजामशहाच्या लहान मुलाला मांडीवर घेऊन संपूर्ण निजामशाहीचा कारभार आपल्या हातामध्ये घेतला. आणि अशा पद्धतीने 1629-30 सालाच्या सुमाराला शहाजीराजांनी संपूर्ण निजामशाही सल्तनत आपल्या नियंत्रणाखाली आली. शहाजीराजांसारखा एक मराठा हिंदू योद्धा काफर अनेक शतकांची इस्लामिक सल्तनत आपल्या हातात घेतोय हे बघितल्यानंतर विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा मुघल बादशाह शहाजहान यांना संताप झाला आणि त्यांनी दोघांनी एकत्र येऊन शहाजीराजांवर म्हणजेच निजामशाहीवर आले. 1629 पासून 1637 सालापर्यंत शहाजीराजांनी आपल्या एकट्याने या भारतातल्या 2 बलाढ्य सत्तांशी संघर्ष केला. आणि या संघर्षाच्या काळामध्ये शिवनेरी गडावर शिवाजीराजांचा जन्म. आता हा कालखंड बघा, 1629 पासून 1608 वर्ष एक मराठा सरदार इथल्या 12 मावळातले मावळे आणि त्यांच्या बरोबरचे सहकारी म्हणजेच ही घराणी आहे. हे सरनोबत हे शहाजीराजा निजामशाही जेव्हा बिदरची बादशाही संपली आणि इथं निजामशाहीची सत्ता आली, साहजिकच त्यावेळेस हे सरनाईक घराणं निजामशहाच्या पदरी. आणि ज्यावेळेस शहाजीराजे निजामशाहीचं रक्षण करताय, साहजिकच सरनाईक शहाजीराजांच्या बरोबर त्यांच्या या निजामशाहीच्या रक्षणामध्ये त्यांना सहकार्य करताय. 8 वर्ष ही भारताच्या इतिहासातली आश्चर्यकारक घटना आहे. मुघल बादशाही आणि आदिलशाही एकत्र लढतायत आणि एक शहाजीराजांसारखा योद्धा त्यांच्याशी 8 वर्ष लढतो. आणि त्यांच्याबरोबर हे सरनाईक त्यावेळेस निळकंठराव आणि त्यांचे पुत्र महादाजी हे दोघं शहाजीराजांना साथ देतात. पुढं 1637 साली या माहुलीचा किल्ला ठाणे जिल्ह्यातला
शहाजीराजांच्या तिथं ते आश्रय घेतलेला असताना अनेक महिने त्या किल्ल्याला वेढा दिला गेला आणि शेवटी तो किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. मुघलांनी तो निजामशहाचा वारस लहान मुलगा होता त्याची निर्घुण हत्या केली. शहाजीराजांना कैद केलं आणि त्यांना मृत्यूदंड जाहीर केला. कोणत्याही क्षणी शहाजीराजांना आता तोफेच्या तोंडी दिलं जाणार किंवा त्यांची हत्या होणार अशा परिस्थितीत शहाजीराजांनी त्या संकटामध्ये देखील आपली मुत्सद्दी दाखवली आणि या दोन्हीही सत्तांना दाखवून दिलं की माझी हत्या करण्यापेक्षा मला जिवंत ठेवणं तुमच्या फायद्याचं आहे. आणि याचा परिणाम शहाजीराजांना आदिलशाही सत्तेने आपल्या सेवेमध्ये घेतलं आणि पराभूत झालेल्या शहाजीराजांना जेवढी जहागीर निजामशाहीकडून होती तेवढी जहागीर पुणे, इंदापूर, सुपे परगणा आणि बारामवळ यांना बहाल केली. इथं आपल्याला शहाजीराजांचं कर्तृत्व आणि त्याचा पराक्रम दिसतो. आणि मग आदिलशाही सत्तेने बंडखोर वृत्तीच्या शहाजीराजांचा आपल्याला उपद्रव होऊ नये, त्यांचा आपल्याला फायदा कसा होईल हा विचार करून त्यांना कर्नाटकामध्ये जाऊन आदिलशाही सत्तेला नवा मुलूक जिंकून देण्याची जबाबदारी सोपवली. एक प्रकारे आपल्या महाराष्ट्रापासून दूर कर्नाटकामध्ये जायचं आणि तिथं जाऊन युद्ध लढाया करायचं हे एक प्रकारचं संकट होतं शहाजीराजांवर. परंतु शहाजीराजांनी या संकटालाही संधी मानून आपलं कर्तृत्व दाखवलेलं आपल्याला दिसून येतो. शहाजीराजे आता कर्नाटकाकडे. आता बघा, साहजिकच या कर्नाटकाच्या मोहिमेमध्ये शहाजीराजांच्या बरोबर काही वर्षांपूर्वी पुणे परिसरामध्ये आलेली ही कर्नाटकातली घराणी त्यांच्या बरोबर निघाली, कारण की त्यांचा कर्नाटकाशी संपूर्ण रोटी बेटी व्यवहार होता. त्यामुळे यांचा आपल्याला दक्षिण म्हणजे कर्नाटकातल्या दक्षिणेतल्या मोहिमांमध्ये आपल्याला मोठा उपयोग होणार आहे याची जाणीव शहाजीराजांना असल्यामुळे या सर्व मंडळींना शहाजीराजांनी कर्नाटकामध्ये जाताना आपल्याबरोबर घेऊन त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. आणि अशी जबाबदारी त्यावेळेस निळकंठराव आणि राजे महादेव किंवा महादजी यांच्यावर सोपवलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीने शहाजीराजांबरोबर दक्षिणेत गेले. 1637 मध्ये शहाजीराजांनी कर्नाटकामध्ये गेल्याबरोबर अगदी 5-6 महिन्यामध्ये कर्नाटकामधला बराचसा मुलूक जिंकून घेतला. बंगलोर आणि आजूबाजूचा परिसर विजयनगर साम्राज्याचे अनेक भाग झाले होते. विजयनगर साम्राज्य लयाला गेलं होतं. त्यांचे जे सुभेदार होते त्यांना नायक म्हटलं जात होतं. मदुराईचा नायक, त्रिचनापल्लीचा नायक, बंगळूरचा नायक, तंजावूरचा नायक, ही जी मंडळी होती शहाजीराजांनी या सगळ्यांचा सहजरित्या पराभव केला आणि त्यातलं एकही हिंदू घराणं नष्ट न करता त्यांना आपल्याबरोबर विश्वासात घेऊन त्यांचा एक हिंदूंचा संघ स्थापन केला. आणि अशा पद्धतीने शहाजीराजांनी कर्नाटकामध्ये एक मोठं स्वतःचं राज्य, नाममात्र आदिलशाहीचं वर्चस्व, परंतु त्या राज्याचा कारभार आणि त्याच्या रक्षणाची जबाबदारी साहजिकच त्यांनी जिंकून घेतला असल्यामुळे आदिलशाही शहाजीराजांवर सोपवली. आणि अशा पद्धतीने 1637 सालापासून 1642 सालापर्यंत शहाजीराजे जिजाऊ, बालशिवबा, गणपतजी आणि शिवाजीराजांचे मोठे बंधू संभाजीराजे बंगलोरमध्ये होते. 1642 साली त्यांनी मोठं राज्य निर्माण केलं. शहाजीराजे जेवढे पराक्रमी होते तसे ते आदर्श राज्यकर्ते होते आणि त्यांना
असं वाटत होतं की आपण एक चांगलं राज्य निर्माण करावं आणि तसं त्यांनी निर्माण केलं. परंतु त्यांना ते अस्वस्थ होते. त्याचं कारण ते दुःखी होते की माझ्या महाराष्ट्राला, माझ्या मराठी बांधवांना या परकीयांच्या दास्यातून कोण सोडवणार, कोण मुक्त करणार. आणि म्हणूनच एके दिवशी त्यांच्या पत्नी जिजाऊ यांनी आपल्या पतीचं दुःख त्यांना माहिती होतं आणि म्हणूनच त्यांनी त्यांना अशी विनंती केली की आपल्याला महाराष्ट्रात जाणं शक्य नाही, मी तुमच्या वतीने माझ्या बालशोभाला घेऊन पुण्याला जाते. माझा ज्येष्ठ पुत्र संभाजी आता जाणता झालेला आहे. तो तुमच्यासारखा पराक्रमी आहे, तुमच्यासारखा मुत्सद्दी आहे. त्याच्याकडून तुम्ही कर्नाटकमध्ये मोठं राज्य निर्माण करा दक्षिण भारतात आणि त्याला माझा मुलगा दुसरा व्यंकोजी सावत्र मुलगा तो त्याला भरतासारखी लक्ष्मणासारखी साथ देईल. मी माझ्या 12 वर्षाच्या शुभांना घेऊन पुण्याला जाते आणि माझ्या शुभातून इथं हिंदवी स्वराज्य निर्माण करून महाराष्ट्राला या गुलामीतून मराठी माणसाला गुलामीतून मुक्ती. आणि अशा पद्धतीने 1642 साली जिजाऊ 12 वर्षाच्या शुभांना घेऊन पुण्याला आल्या. त्यावेळी शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर जी विश्वासू मंडळी नेमली होती त्यामध्ये निळकंठराव होते. पुण्यामध्ये आल्यानंतर 1642 पासून त्यावेळेस 12 वर्षाचे शुभा तुम्हाला माहिती आहे की त्यांनी 15व्या-16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली आणि आपल्या स्वराज्य निर्मितीच्या कार्याला सुरुवात केली. हे करत असताना किल्ले हे आदिलशाहीच्या ताब्यात होते. त्यामुळे निळकंठराव असतील किंवा पुरंदरचे जे काही सिंह कोंढाणा त्यावेळेचा सिंहगड ज्याला आपण आज सिंहगड म्हणतो त्याचं नाव कोंढाणा, रोहिडा, तोरणा, राजगड ही सगळे किल्ले त्यावेळेस आदिलशाहीच्या ताब्यात होते. आणि किल्ला हा केंद्रीय सत्तेच्या ताब्यात असतो, जहागीरदाराच्या. जरी पुणे इंदापूर सुपे परगणा हा शहाजीराजांच्या ताब्यात असला तरी देखील किल्ले मात्र शहाजीराजांच्या ताब्यात नव्हते. ते केंद्रीय सत्तेच्या म्हणजेच आदिलशाहीच्या ताब्यात होते. कारण की किल्लेदार आणि किल्ल्यांवरच्या अधिकाराची नेमणूक करण्याचा अधिकार हा केंद्रीय सत्तेला म्हणजेच आदिलशाही सत्तेला होता. फक्त त्या जहागीरदाराला त्या किल्ल्यासाठी लागणारी रसद पुरवठा करणं आणि त्या किल्ल्यावरचं सैन्य या जहागीरचा म्हणजे पुणे प्रांताच्या रक्षणासाठी त्याचा उपयोग करणं हे शहाजीराजांना करता येत होतं. आणि अशा पद्धतीने त्यावेळेस ज्यावेळेस शिवाजीराजांनी ही चळवळ सुरू केली त्यावेळेस साहजिकच आहे की ही जी सर्व मंडळी होती ती शहाजीराजांच्या बरोबर वावरलेली होती. ती सिनियर मंडळी होती. परंतु त्यांच्याच मुलांना शिवाजीराजांनी आपल्या बरोबर घेतलेलं होतं. म्हणजे या जी शहाजीराजांच्या बरोबरची जी मंडळी होती त्यांच्या वयाची त्यांची मुलं की जी अगदी लहानपणापासून शिवाजीराजांच्या बरोबर होती त्यांनाच आपल्या बरोबर घेऊन शिवाजी महाराजांनी हा स्वराज्य निर्मितीचा कार्य सुरू केलेलं. आता बघा की वडील वरती किल्लेदार आहेत आणि मुलगा मात्र शिवाजीराजांबरोबर आहे. तुमच्या लक्षात आलं का ही अशी ह्या 12 मावळाची गोष्ट आहे. आणि मग एके दिवशी शिवबा आपल्या बरोबरच्या 10-20 मुलांना घेतला, पुरंदरावर आपल्या तोरण्यावर गेला. तिथं किल्लेदार तो शहाजीराजांचाच एकेकाळी सहकारी परंतु नाममात्र आदिलशहाचा चाकर. त्याला सांगितलं हा किल्ला सोडून जा. ते म्हणजे अरे कसं सोडणार? ते म्हणजे नाही गेला तर आम्ही ताबा घेणार. मुलं त्यांचीच होती आणि त्यांना रिटायर्ड केलं, खाली काढलं आणि किल्ल्याचा ताबा शिवाजीराजांनी घेतला. अशी ही चळवळ स्वराज्य निर्मितीची सुरू झाली. आणि मग त्याच्या विरुद्ध आदिलशहाकडे तक्रार केली. आलं का लक्षात? आणि मग आदिलशहाने बघा 1647 साली शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक आणि शहाजीराजांचे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या जहागिरीचे कारभारी असलेले दादोजी कोंडदेव यांचं 1647 साली निधन झालं. आणि मग
मग संपूर्ण कारभार शिवाजीराजांनी आपल्या ताब्यात घेतला. 1647 साली दादोजी कोंडदेवांच्या निधनामुळे जो कारभार होता शहाजीराजांच्या जहागिरीचा, एक प्रकारे शिवाजीराजांनी शहाजीराजांच्या आज्ञेशिवाय मुलगाच आहे त्यांनी ताबा घेतला. आता हे बघितल्यानंतर एक एक किल्ले जिंकायला लागल्यावर आदिलशहाने या बंडखोर शिवाजीला रोखण्यासाठी 1648 साली आदिलशहाचा एक मोठा सरदार फतेखान याचा 20,000 सैन्य घेऊन शिवाजीराजांवर आक्रमण करून पाहिजे. आणि मग हा फतेखान स्वराज्यावर आला तो पूर्व बाजूनी, कारण स्वराज्याच्या सीमेकडून येणार आणि अशा पद्धतीने तो तिकडून येणार आहे. आपण जे काही नवीन आपलं स्वराज्य निर्माण करतोय तर या शत्रूच्या आक्रमणामध्ये आपल्या मुलखाचं नुकसान होऊ नये म्हणून शिवाजीराजांनी आपल्या शत्रूशी लढण्यासाठी 1648 साली पुरंदर किल्ल्याचा योग्य तो उपयोग करण्याचं ठरवलं. आणि मग शिवाजीराजांनी 1648 साली फतेखानाचं जे पहिलं आक्रमण होतं त्याला आपल्या राज्याच्या सीमेवर म्हणजेच पुरंदर किल्ल्यावरून संघर्ष करायचं ठरवलं. आणि या संघर्षामध्ये त्यावेळेस निळकंठराव हे त्यांच्याबरोबर आपल्याला पाहायला मिळतात. कारण की त्यावेळेस कोण होतं तर महादाजी होता की जो शिवाजी महाराजांच्या जवळपास वयाचाच आहे, थोडाफार कमी जास्त असू शकेल. आणि मग 1600 तो फतेखानाला पहिल्यांदा त्यांनी पुरंदरावर हल्ला केला. तिथं फार मोठा त्याला विरोध झाला, युद्ध झालं आणि मग फतेखान त्या पुरंदरावर झालेल्या प्रतिकारामुळे तो किल्ल्याचा वेढा सोडून तो त्यावेळेस खळद बेलथर येथे आपल्या लष्कराचा तळ देऊन बसलेला असताना शिवाजीराजांनी अचानकपणाने त्याच्यावर मध्यरात्रीच्या सुमाराला एक पंचमहांश सैन्य होतं शिवाजीराजांनी, 2,000-4,000 सैन्य असतील, या 15-20 हजार सैन्यावर अचानक हल्ला करून त्या फतेखानाचा जाऊन पराभव केला. ही स्वराज्याची पहिली लढाई आणि या लढाईमध्ये देखील हे प्रमुख सरदार गोदाजी जगताप वगैरे जे आहेत, रामाजी पांगारा, यामध्ये हे निळकंठराव शिवाजीराजांच्या बरोबर असल्याचे आपल्याला दिसून येतं. आणि स्वराज्याचा पहिला लढा यामध्ये निळकंठरावांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. हे या सरनाईक घराण्याचा म्हणजे आपल्या महादाजींचा. आणि अशा पद्धतीने हा पहिला हल्ला वेळ घेतला. त्यानंतर एक प्रकारे शिवाजी महाराजांचा त्यांनी विश्वास संपादन केला आणि त्यानंतर स्वराज्याचं जे कार्य पुढं चालत राहिलं, तो लढा हळूहळू विस्तारत होता. त्या प्रत्येक संघर्षाच्या काळामध्ये आपल्याला ही सरनाईक घराणं आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळते. आणखी एक महत्वाची नोंद बघा, फार महत्वाची, की यांनी शिवाजी महाराजांचे आप्त म्हणून त्यांनी किती विश्वास संपादन केला होता याचं उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांनी जे महादाजी पंत यांचे पुत्र निळकंठराव यांना पाठवलेल्या एका पत्रामध्ये ते सांगतात की आमच्या वडिलांनी महाराज साहेबांनी आम्हाला पुण्याला पाठवलं आणि पुण्यामध्ये दादोजी कोंडदेव यांच्याजवळ आम्हाला ठेवलेलं होतं. आणि आज दादोजी निर्वतले, मृत्यू पावले आणि आम्ही पोहोचले झालो. म्हणजे दादोजी कोंडदेवांचं शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये काय स्थान होतं हे यावरून दिसून येईल. आणि हे पत्र शिवाजीराजांनी कोणाला पाठवलंय? निळकंठरावांना. म्हणजे त्यामध्ये की इतक्या जवळच्या व्यक्तीला ते पाठवलंय आणि त्यामध्ये दादोजी कोंडदेवांचं महत्व शिवाजी महाराज सांगतात की आम्ही पोहोचले. आणि दादोजी कोंडदेव जिजाबाईंना आपल्या पत्रामध्ये मातोश्री असा उल्लेख करतात. लक्षात ठेवा, ही नाती फार जवळची आहे, भावनिक आहे, एकमेकाशी एका श्रद्धेने ते एकमेकाशी जवळ आलेली मंडळी आहेत. आणि अशा पद्धतीने
पुढं हे म्हणजे महादाजींच्या पश्चात आता निळखंडराव हे शिवाजी महाराज म्हणजे महादाजींना मुलं आहे, निळखंडराव आहे, शंकरराव आहे, त्र्यंबक उर्फ पिलाजी आहे, विश्वनाथ उर्फ विसाजी, ही त्यांची जी मुलं आहेत 4 मुलं, हे 4ही मुलं शिवाजी महाराजांच्या बरोबर आपल्याला या स्वराज्याच्या कार्यात वावरताना दिसतात. आपण प्रभावळी 1657 साली शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये अफजल खानाचा वध झाला आणि अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी त्यानंतर जावळीवर आक्रमण केलं, त्याच नंतर त्यांनी कोकणावर आक्रमण केलं. 1657 सालाच्या सुमाराला कल्याण भिवंडी वगैरे तो जो परिसर जसा उत्तर तेलंगणाचा भाग घेतला, उत्तर कोकण आणि त्याचबरोबर दक्षिण कोकणातही शिवाजी महाराजांनी आक्रमण करून कोकणाची बरीचशी भूमी, कारण की अफजल खानाच्या वधामुळे आदिलशाही भयभीत झालेली होती आणि त्या संधीचा फायदा घेऊन शिवाजी महाराज अफजल खानाच्या वधानंतर त्यांनी सातारा कोल्हापूर पर्यंतचा प्रदेश 14 किल्ले आणि पन्हाळ्याचा किल्ला फक्त 15 दिवसात 1659 साली अफजल खानाच्या वधानंतर 15 दिवसात जिंकून घेतला होता. आणि अशा पद्धतीने कोल्हापूरपर्यंतचा प्रदेश जिंकल्यानंतर आता कोकणात जाण्याची आवश्यकता होती आणि ती संधी त्यांनी 1657 साली कल्याण भिवंडी उत्तरेकडं आणि दक्षिणेकडं आपल्याला आजचा रत्नागिरी जिल्हा आणि त्यामध्ये प्रभावळी आणि या कामामध्ये त्यांना त्यावेळेस त्र्यंबक महादाजी यांनी जे सहकार्य केलं, तिथं जे काही पराक्रम गाजवला आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी प्रभावळीची सुभेदारी 1657 मध्ये त्र्यंबक महादाजी सरनाईक यांच्यावर सोपवली आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर ज्यावेळेस या जे त्र्यंबक पंत आहेत त्यांचे एक पुत्र होते, त्यांचं नाव गणेश. त्यांनी म्हणजे ह्या सगळ्यांनी शंकरराव, त्र्यंबकराव, विश्वनाथ आणि व्यंकटराव हे शिवाजी महाराजांबरोबरच आपल्याला सतत वेगवेगळ्या, आता दुर्दैवाने आपल्याला हा सगळा इतिहास आज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, कारण की आपल्याकडे कागदपत्रांची उपलब्धता कमी आहे, परंतु त्यांचा त्यामध्ये निश्चितच सहभाग असणार आहे. आणि ज्यावेळेस छत्रपती राजाराम महाराज म्हणजे शिवाजी महाराजांच्या पश्चात आपल्याला माहिती आहे की 1680 साली औरंगजेबाची स्वारी स्वराज्यावर आली. 1680-81 पासून ते 1707 सालापर्यंत 27 वर्ष औरंगजेब आपल्या महाराष्ट्रावर या छोट्याशा स्वराज्यावर चालून आलेला होता. आणि या 27 वर्षाच्या संघर्षामध्ये 9 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी, 11 वर्ष छत्रपती राजाराम महाराजांनी आणि 7 वर्ष महाराणी ताराबाईंनी संघर्ष केलेला होता. आणि या संघर्षाच्या काळामध्ये हे निळखंडराव हे सरनाईक घराणं हे त्यावेळेस या संघर्षात मराठ्यांचं ज्याला आपण स्वातंत्र्य समर म्हणतो त्या स्वातंत्र्य समराला कुठल्या ना कुठल्या कामगिरीमध्ये आपल्याला असलं पाहिजे, परंतु त्याचे पुरावे जमवण्याची आवश्यकता आहे. परंतु ज्यावेळेस रायगड किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला 1600 संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर जुल्फिकार खानाने रायगड किल्ल्याला वेढा दिला, रायगड किल्ला जिंकून घेतला आणि त्यावेळेस सगळं राजकुटुंब, राजाराम महाराज बाहेर पडले होते, महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू हे मुघलांच्या कैदेत गेले आणि त्याच काळामध्ये त्यांच्याबरोबर गणेशपंत सरनाईक हे त्या शंकररावांचे चिरंजीव हे त्या कैदेमध्ये त्याच वेळेस रायगडावर म्हणजे त्यांच्याकडे निश्चित रायगडाची काहीतरी जबाबदारी असणार आहे आणि ते त्यावेळेस जे काही ज्यांना कैद केले गेले त्यामध्ये ते गणेशपंत होते. आणि त्यानंतर औरंगजेबाच्या कैदेमध्ये शाहू महाराजांबरोबर हे असल्याचं दिसून येतं. 1707 साली जे 20 फेब्रुवारी 1707ला औरंगजेबाचं निधन झालं आणि त्या निधनानंतर शाहू महाराजांची सुटका झाली आणि शाहू महाराजांच्या सुटकेमध्ये आणि त्यांची सुटका झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी एक प्रकारची थोडासा ज्यांना सत्ता संघर्ष झाला महाराणी ताराबाई आणि शाहू महाराजांमध्ये
त्या संघर्षाच्या काळामध्ये गणेश पंतांनी शाहूंना फार मोठी साथ दिली आणि म्हणूनच शाहूंना ज्या मंडळींनी आपल्याला अत्यंत प्रतिकूल काळामध्ये साथ दिली अशा मंडळींना त्यांनी आपल्याबरोबर शेवटपर्यंत ठेवलेलं दिसून येतं. आणि म्हणूनच गणेश पंत त्यांच्यानंतर त्यांची जी मुलं आहेत सखाराम आणि शंकरराव हे दोघंही शाहू महाराजांच्या अगदी विश्वासू सरदारांमध्ये त्यांची नेमणूक झाली होती. आणि मग पुढं बाळाजी विश्वनाथ पेशवे हे पेशवे झाल्यानंतर त्यांनी दिल्ली जिंकून घेतली. निश्चितच दिल्लीच्या या मोहिमेमध्ये बाळाजी विश्वनाथांबरोबर, कारण की बाळाजी विश्वनाथ पहिल्यांदा जे पुणे प्रांतात आले ते पुरंदरांच्या बरोबर, त्यामुळे शाहू महाराजांचे जे पेशवे बाळाजी विश्वनाथ त्यांचं वास्तव्य सासवडला होतं. त्यांच्याबरोबर पुरंदरे, बोकील, अत्रे हे सरनाई ही घराणी त्यांच्याबरोबर साथ देणारी होती. याचाच अर्थ बाळाजी विश्वनाथांबरोबर एखाद्या वेळेस हे सरनाई आपल्याला दिल्लीच्या मोहिमेवर देखील गेले असावे. 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथांचं निधन झालं आणि शाहू महाराजांनी 20 वर्षाच्या बाजीरावांना मराठी राज्याचं पेशवेपद बहाल केलं आणि त्यांचे 16 वर्षाचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा हे त्यांच्याबरोबर साथ देत होते, त्याचे दिवाण झाले. आणि अशा पद्धतीने राम लक्ष्मणासारखे बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा या स्वराज्याचं साम्राज्य करण्यामध्ये त्यांचं फार मोठं मोलाचं योगदान. आपल्याला माहिती आहे की ज्याला आज पोर्तुगीज आणि भारत हा संबंध, वास्को दी गामा आला काय, त्यांनी व्यापाराचं निमित्त केलं काय, हळूहळू गोव्यामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली, तशीच त्यांनी उत्तर फिरंगार म्हणजे ठाण्यापासून दीव दमणपर्यंत गुजरातच्या सीमेपर्यंत पोर्तुगीजांचं जे राज्य होतं त्याला उत्तर फिरंगार म्हणतात आणि गोव्याच्या राज्याला दक्षिण फिरंगार म्हणतात. या पोर्तुगीजांनी इथल्या हिंदू लोकांवर जे अनन्वित अत्याचार केले आणि म्हणूनच या पोर्तुगीजांना शिवाजी महाराजांनी पूर्वी प्रयत्न केला होता, संभाजीराजांनी प्रयत्न केला होता, परंतु संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांनी पुन्हा उठाव केलेला होता आणि त्यांनी मराठ्यांचा बराचसा मुलूक जिंकून घेतलेला होता. तिथं ते अत्याचार चालू होते. याला पायबंद घातला पाहिजे म्हणूनच शाहू महाराजांनी बाजीरावांचे धाकटे पुत्र चिमाजी अप्पा यांना वसईच्या मोहिमेवर पाठवलेले आहे. आणि त्याप्रमाणे त्यावेळेस हे चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली वसईची मोहीम सुरू झाली. 27 मार्च 1737ला मराठ्यांनी पहिल्याच दिवशी ठाण्याचा किल्ला, साष्टी ठाणे आजचं जे जेल आहे आणि तो किल्ला जिंकून घेतला. ठाणे, वेसावा, तांदूळवाडी, तालुदुर्ग, वांद्रा, घोडबंदर असे सगळे किल्ले बघत भवनगड, आशीरगड हे करत 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 शेवटी 15 मे 1739 या दिवशी वसईचा किल्ला मुक्त झाला आणि 25 मे 1739ला वसई संपूर्ण ठाण्यापासून दीव दमणपर्यंतची भूमी मुक्त झाली. हा जो काही संघर्ष आहे वसईचं धर्मयुद्ध म्हटलं जातं. या युद्धामध्ये गणेश पंतांची दोन्ही मुलं चिमाजी अप्पांबरोबर सखाराम पंत आणि शंकरराव हे दोघेही सामील झालेले पाहायला मिळतात आणि सखाराम पंतांचा मृत्यू वसईच्या याच धर्मयुद्धाच्या मोहिमेमध्ये झालेल्या लढाईला आपल्याला पाहायला मिळतो. शंकरराव जिवंत राहिले, ते यशस्वी होऊन आले आणि पुढं हीच मंडळी आपल्याला पुढच्या काळामध्येही भेटतात. आपल्याला पानिपतचा जो फार मोठा संघर्ष झालेला आहे आणि त्या पानिपतच्या संघर्षामध्ये आप्पा शंकरराव म्हणजे आप्पा पंच, आप्पा जी शंकर आणि त्याचबरोबर मानकेश्वर गंगाधर हे दोन सरनाईक बंधू
आपल्याला पानिपतच्या युद्धामध्ये त्यांनी पराक्रम केल्याचं निदर्शनास येतं. तसंच त्यांचेच बंधू रघुनाथ पंत नाना यांनी हैदर अली विरुद्ध जो संघर्ष झाला आणि बापू सखाराम पंत, बापू आणि रघुनाथ पंत या दोघांनी जे पुढच्या काळामध्ये पानिपतमध्ये मराठ्यांची जी हानी झाली आणि मराठी राज्य दुबळं झालं, या संधीचा फायदा घेऊन कर्नाटकामध्ये जे श्रीरंगपट्टणचं राज्य होतं, विजयनगर साम्राज्याचा तिथला जो स्थानिक जो राजा होता, त्याच्या विरुद्ध त्याचा सेनापती हैदर अलीने उठाव केला आणि त्यांनी राज्य आपल्या ताब्यात घेतलं आणि त्या हैदर अलीने कर्नाटकामध्ये मराठी राज्याविरुद्ध फार मोठे उठाव केले, फार मोठी भूमी जिंकून घेतली होती. आणि भविष्यामध्ये पानिपत नंतर माधवराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली जी युद्ध झाली, त्या सर्व युद्धांमध्ये आपल्याला या मानकेश्वर गंगाधर आणि अप्पाजी शंकर या दोघांनी मोठी कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हा सर्व इतिहास कृष्णाजी वासुदेव पुरंदरे या इतिहासाशी संबंधित कागदपत्र या ग्रंथाच्या माध्यमातून कृष्णाजी वासुदेव पुरंदरे यांनी प्रसिद्ध केलेला हा एक साधन ग्रंथ आहे. यामध्ये असणारी ऐतिहासिक कागदपत्र ही मराठ्यांच्या इतिहासासाठी फार महत्त्वाची आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आमचा जो शुभम आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे अनेक सहकारी आहेत, पण शुभमने हा ग्रंथ पुनर्प्रकाशित करून एक प्रकारे सरनाईक घराण्याच्या ह्या इतिहासाला नव्याने उजाळा दिलेला आहे. आज हा इतिहास 50-500 वर्षांपूर्वी लिहिलेला लोकांना उपलब्ध होत नव्हता, अतिशय दुर्मिळ असं मराठ्यांच्या इतिहासाची साधनं जी ग्रंथ होती त्यातले हे कागदपत्र एकत्र करून नव्याने इतिहासाच्या अभ्यासकांना आज उपलब्ध करून दिली. हे एक मोठं काम आहे, कार्य झालेलं आहे. आणि मला असा विश्वास वाटतो की इतिहासाची अभ्यासक मंडळी ही शिव अभ्यासक, शिवप्रेमी, इतिहासप्रेमी या ग्रंथाचं निश्चितच स्वागत करतील. आणि या ग्रंथाबद्दल शुभम आणि त्यांच्या बरोबर ज्यांनी या ग्रंथासाठी सहकार्य केलं त्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा हा सरनाईक किल्ले पुरंदर या घराण्याचा हा जो इतिहास आहे हा आज पुनर्प्रकाशित झाला आहे असं जाहीर करून त्याबद्दल मी या सर्व मंडळींचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर धन्यवाद. आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आहे. मी सौ श्रद्धा मकरंद पांडे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि सर्वांचे औपचारिक आभार मानावेत म्हणून निर्देश करावा. नमस्कार. तसं पाहिलं तर आभार प्रदर्शनापेक्षा आम्ही ऋणात राहण्यासाठी जास्त हे करू. मी इथे ऋणनिर्देशासाठीच होते आहे. आपले अध्यक्ष, वक्ते तसेच प्रमुख अतिथी यांनी आपल्याला जो अमूल्य वेळ दिलेला, त्या अमूल्य वेळेतून जे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आपण आभारी आहोत. शिवराम कारलेकर, कौस्तुभ कस्तुरे, अद्वैत आठवले, प्रणव आठवले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी आहोत. भारत इतिहास संशोधक मंडळाचे खूप आभारी आहोत. त्यांच्यामुळे आपल्याला या कार्यक्रमासाठी हा सभागृह उपलब्ध झाला. प्रसाद प्रकाशनाचे प्रथमेश मुद्रणालय आणि सागर यांच्या पुस्तकाच्या मुद्रणासाठी पण आम्ही आभारी आहोत. निवेदक म्हणून लाभलेले इतिहास संशोधक आणि व्याख्याते श्री गुरुप्रसाद कानिटकर यांचेही आभारी आहोत. श्री मनोज सरनाईक, श्री प्रशांत सरनाईक, प्राची सरनाईक, सुयोग सरनाईक, द्वारकानाथ सरनाईक आणि गृह सरनाईक कुटुंब यांचे मी आभार न मानता यांच्या ऋणात राहू इच्छितो. अनावधाने कोणाचे जर नाव राहिले असल्यास क्षमस्व.
त्यांचेही आम्ही आभारी आहोत. आपले जे निवेदक आहेत, मी अध्यक्षांना विनंती करते की आपल्या निवेदकांचा श्रीफल सत्कार. आमचे गुरुप्रसाद कानेटकर सगळ्या मंडळींच्या पाठीशी असतात. त्यांच्याकडून होत असतं आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. अल्पोपहाराची व्यवस्था ही बाहेर केलेली आहे. कृपया सर्वांनी अल्पोपहार घ्यायचा आहे. त्याचबरोबर ही दोनही पुस्तकं विक्रीसाठी मागे उपलब्ध आहेत. कृपया आपण सर्वांनी ती विकत घेऊन वाचा आणि त्या लेखक आणि संपादकांना आपला अभिप्राय कळवा, कारण तो अत्यंत अमूल्य आहे. कार्यक्रम इथं संपला. आज शनिवार आहे. आजपासून IPLचा सीझन सुरू होतोय. तरी सुद्धा तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून इथे आलात, याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.